I hope you have come with lots of desires and prayer requests. माझी अशी आशा आहे की तुम्ही अनेक साऱ्या इच्छा आणि प्रार्थनेच्या विनंत्या घेऊन इथे आलेले असाल. Because when you come to God, कारण देवाकडे जेव्हा केव्हा आपण येतो ना, you have to come with prayer requests. तेव्हा प्रार्थनेच्या विनंत्या घेऊनच यायचं असतं. Praise God. देवाला धन्यवाद. Because God is a prayer answering God. कारण देव प्रार्थनेला उत्तर देणारा देव आहे. And He will surely answer your prayers this evening. आणि नक्कीच देव आज सायंकाळी तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. So don't lose hope. तर आशा सोडू नका. Look to God. देवाकडे बघा. Hear His word. देवाचं वचन सगळ्यांनी ऐका. And see what He can do for you. आणि मग बघा देव तुमच्यासाठी काय करतो. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Romans chapter 5 verse 5. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन याला सगळ्यांनी काढूया. रोमकरास पत्र 5:5. If you have got your Bibles, please open to Romans 5 verse 5. तुमच्याकडे जर पवित्र शास्त्र असेल तर सगळ्यांनी आता ते बाहेर काढा. रोमकरास पत्र 5वा अध्याय 5वं वचन सगळ्यांनी काढा. मी वाचतो, तुम्ही पण वाचा. And hope does not disappoint us because the love of God has been poured into our hearts by the Holy Spirit. रोमकरास पत्र 5वा अध्याय 5वं वचन. आशा तर लाजवीत नाही, कारण आपणास दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीती ओतलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Hope in God will never disappoint you. देवावरची आशा तुम्हाला कधीही निराश करणार नाही. Hope in the world may disappoint you. जगावर ठेवलेली आशा कदाचित तुम्हाला कधी ना कधी निराश करू शकते. But hope in God पण देवावर जर तुम्ही आशा ठेवली will आहे never embarrass you. तर ती आशा तुम्हाला कधी लज्जित आणि फजित करणार नाही. Hope in God will never put you to shame. देवावरची आशा तुम्हाला कधी लज्जित करणार नाही. Because कारण hope in God will supply your needs. देवावरची आशा तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. God will come through you. आणि देव जरूर तुमच्या जवळ येईल. He will come to you. देव जरूर तुमच्याकडे येईल. He will bless you. आणि जरूर तुम्हाला आशीर्वादित करेल. He will remove you out of every disappointment. आणि देव नक्की तुम्हाला सगळ्या निराशतेतनं बाहेर काढेल. Praise God. देवाला When धन्यवाद. God comes, देव जेव्हा येतो ना, you will be able to hold your head very high. त्याला तुम्हाला तुमचं मस्तक अगदी उंच करून चालता येईल. And no matter what happens, आणि काही जरी झालं, because you know, कारण तुम्हाला ठाऊक आहे I'm not hoping in man, की मी काही कुठल्या माणसावर आशा ठेवलेली नाहीये. but I'm hoping in God. मी देवावर आशा ठेवलेली आहे. That God who never fails. जो देव कधीही निराश करत नाही, कधीही अपयश देत नाही. That God who is all powerful. जो देव सर्व सामर्थ्यवान देव आहे. That God who does the impossible things. जो देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. That God who loves us all. ज्या देवाचं आपल्या सर्वांवर प्रेम आहे. And I'm telling you, आणि मी सांगतो ना, when you start hoping in God, जेव्हा अशा रीतीनं तुम्ही लोक देवावर आशा ठेवायला लागाल, you will start feeling the warmth of God everywhere within you. तेव्हा तुम्हाला तुमच्या संपूर्ण कायेमध्ये सगळीकडे सर्वत्र देवाची एक ऊब गेलेली जाणवेल. Praise God. देवाला A धन्यवाद. new confidence comes. एक नवीन विश्वास येतो. A new hope comes. एक नवीन आशा येते. Bible says बायबल म्हणतं in Psalm 25 verse 3, स्तोत्र संहिता 25 त्यातलं 3रं वचन. no one who trusts in God will ever be disappointed. जो कोणी माणूस देवावर विश्वास ठेवेल तो कधीही निराश होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. No one who trusts in God will ever be disappointed. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो तो कधीही निराश होत नसतो. Disappointment is sadness. निराशा म्हणजे दुःख बेटा, उदासीनता. It is caused by unmet expectations. आणि ती कधी येते जेव्हा आपल्या अपेक्षांचा भंग होतो, अपेक्षा पूर्ण होत नाही, त्याला माणूस उदास होतो. And although it is disheartening आणि जरी त्यामध्ये हृदय तुटली, when a person's expectations are not met, एखाद्या माणसाची अपेक्षा पूर्ती झाली नाही की अर्थातच त्याचं हृदय तुटतं. it is much more grievous when the or the appointment that you are craving for, परंतु जे काही तुम्ही अपेक्षित ठेवून आहात, जे काही तुम्हाला हवं आहे, and that you are experiencing certain kinds of expectations, आणि ज्या काही आशा तुम्हाला अपेक्षित आहे, ज्याचा अनुभव तुम्ही घ्यायला मागताय, and if it does not come and if it dies, आणि ते मात्र पूर्ण झालं नाही, ती अपेक्षा पूर्ण झाली नाही, ती तशीच मेली, ती तशीच राहिली, you are depressed. तर आपण नैराश्यात जातो. You don't know what to do. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, आशा भंग आणि अपेक्षा भंग झाला, त्यात हृदय तुटली की माणसं डिप्रेशन मध्ये जातात. Some of the disappointments are irreversible. आणि काही निराशता जी माणसाला येते
ती मग तशीच कायम राहते, ती नाही आपण बदलू शकत. But yet, तरी no matter what you are going through right now, आत्ताला तुम्ही जे आलेले लोक आहात, तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून आपल्या जीवनात जरी जात असाल, my God has the power to remove you from all the mess, माझ्या देवाकडे तुमच्या जीवनातल्या सगळ्या बरबादीतून तुम्हाला बाहेर काढायचं सामर्थ्य आहे. all the mess. सगळ्या बरबादीतून बाहेर काढायचं सामर्थ्य देवाकडे आहे. Whether that mess has come because of your neighbor, आणि ती बरबादी तुझ्या जीवनामध्ये तुझ्या शेजाऱ्यांमुळे झालेली or your असो, own family or relatives, त्या तुझ्या स्वतःच्या कुटुंबामुळे का नातेवाईकांमुळे बरबादी झालेली असो, or because of your own mistakes, नाही तर तुझ्या स्वतःच्या चुकांपायी तुझी बरबादी झालेली असो, काही असो, don't worry. अजिबात काळजी करू नका. God can remove you from your mess. देव तुम्हाला तुमच्या सगळ्या बरबादीतनं बाहेर काढू शकेल आणि Praise God. बाहेर काढेल. Bible says बायबल म्हणतं in Job 11 verse 20, योबाचा 11वा अध्याय त्यातलं 20वं वचन, the eyes of the wicked will fail. दुष्ट लोकांचे डोळे अपयशी ठरतील. It will fail to find comfort. दुष्ट लोकांना सांत्वन मिळणारच नाही. They will find no way to escape. दुष्ट लोकांना सांत्वन कुठे दिसणार नाही, त्यांना सुटकेचा मार्ग कुठे दिसणार नाही, And their hope will turn to complete disappointment. आणि त्यांची आशा अशा रीतीनं संपूर्ण निराशतेमध्ये बदलेल. But Bible says परंतु बायबल म्हणतं in Psalm 25 verse 3, स्तोत्रसंहिता 25 त्यातलं 3रं वचन, no one who trusts in God will be disappointed. जो कोणी माणूस देवावरती विश्वास ठेवेल तो कधीही निराश होणार नाही. So don't trust in the world. आणि म्हणून माझा सांगायचा प्रयत्न तुम्हा लोकांना असा आहे की या जगावर आणि या जगातल्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. You trust in God. विश्वास तुम्ही देवावर ठेवा. Yes, to an extent you can look to them, हा, अर्थातच जगातल्या लोकांकडे जगात राहताना थोडंफार तर बघावं लागतं, तेवढं बघा. but many times पण अनेक वेळेला they fail us. जगातली माणसं आपल्याला अपयशच देतात. And that's why finally you need to look to आणि God. मग सरतेच शेवटी आपण देवाकडेच बघायचं आहे, बघायला लागतं. तर मग आतापासूनच का नाही? Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 18, स्तोत्र 34 त्यातलं 18वं वचन, the Lord is close to those who have suffered disappointment, ज्या सर्व माणसांना निराशता आलेली आहे त्या सर्व लोकांच्या देव फार जवळ आहे. and he saves those who are discouraged. आणि जी माणसं अशी नाराज हताश झालेली आहेत त्या लोकांना, त्या माणसांना देव वाचवायला येतो. Praise God. देवाला धन्यवाद. You know, life is disappointing. तुम्हाला माहितीच आहे माणसाचं आयुष्य माणसाला कधी ना कधी हताश करतं, नाराज करतं. Many things happen in our daily life. का आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक साऱ्या गोष्टी घडत असतात. So many challenges. अनेक सारी आव्हानं येतात, कधी असं तर कधी तसं, काय काय होत राहतं. Some things happen, some things don't happen. काही गोष्टी होतात, काही गोष्टी होत नाही. And so we are disappointed. मग आपण नाराज होतो. You do your best. तुम्ही ना तुम्हाला जमेल तेवढं चांगलं करा. Many times we do our best, अनेक वेळा आपण करतो सुद्धा आपल्याला जमेल एवढं चांगलं, yet तरीही the results are very horrible. त्याचे निकाल मात्र फार भयानक लागतात. Many times we don't get what we sow. आणि अनेक वेळा आपण जे पेरतो ते आपल्याला मिळत नाही. Maybe you have worked so much on some project, आणि कदाचित एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही एवढी मेहनत केलेली असेल and just one mistake you do, आणि त्याच्यामध्ये एक काहीतरी जर तुझ्याकडनं चूक झाली and then they judge you, आणि मग ते तुझा न्याय करतात, or then you lose your job. किंवा मग तुला नोकरीवरून काढतात, तुझी नोकरी जाते. असं होतं. At times you give your all to somebody, कधी कधी एखाद्या व्यक्तीला तू तुझं सर्वस्व देऊन टाकतो, but it's still not enough for them. पण तरी सुद्धा त्या व्यक्तीला ते पुरेसं वाटत नाही. Sometimes you make others very happy. कधी कधी इतर माणसांना तुम्ही फार आनंदी करता You sacrifice your own self, आणि स्वतःचा त्याग करता, say, and yet तरीही they take advantage of you, ती माणसं तुझा गैरफायदा घेतातच. or they start hating you without a cause. किंवा ती माणसं विनाकारण तुझा तिरस्कार करायला लागतात, जेव्हा की तू तर त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकला होता. This happens, असं होतं बेटा. हे जग आहे आणि हे जीवन आहे and this is a heartbreaking world. आणि हे हृदय तोडणारं जग आहे, त्यामुळे हे अपेक्षितच आहे. So you have to trust in God. तर तुम्ही ना देवावर विश्वास ठेवा. God will remove you out of it all. देव तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढेल, सगळ्यातून बाहेर काढेल. देव आहे तो, त्याला येतं. Bible speaks of David. बायबल मध्ये दाविदाविषयी लिहिलंय. He had struggled with his enemies. दाविदाने आपल्या शत्रूंसोबत संघर्ष केला He struggled to have his food. आणि संघर्ष अन्नासाठी सुद्धा त्याला करावा लागला. He struggled even to get a glass of water. एखादा पाण्याचा ग्लास सुद्धा घ्यायला त्याला संघर्ष करावे लागले. He struggled as a young shepherd boy. एक तरुण धनगर आणि मेंढपाळ मुलगा म्हणूनही त्याचे संघर्ष जीवनात चालूच होते. His brothers were well off, आणि डोकेफोड दाविदाची चालू, त्याची भावंड मात्र बरी होती, चांगली होती.
But David faced disappointments. त्याच्या भावंडांचं चांगलं चाललेलं होतं, पण दाविदाच्या जीवनात मात्र नाराजी येतच राहिली. He struggled when he was supposed to be a king. आणि दावीद जेव्हा राजा बनायला हवा होता तेव्हाही त्याने संघर्ष केले. Because Saul was after his कारण life. शौल त्याचा जीव घ्यायला त्याच्या मागे लागलेला होता, तर दाविदाचे संघर्ष संपेच ना. So David was very disappointed in his life. तर दावीद त्याच्या जीवनामध्ये नाराज होता फार, की हे काय आहे माझ्या मागे सारखं काही ना काही हात धुवून लागलेलं असतं. But there is one thing that always supported him. पण एक गोष्ट होती ज्या गोष्टीनं किंवा ज्यानं दाविदाला नेहमी आधार दिला, And that was his prayer to आणि God. ते म्हणजे दाविदाने ज्या काही देवाला प्रार्थना केल्या ना, बस तिथे तो वाचला. Prayer will always help you. प्रार्थना नेहमी तुम्हाला मदत करेल बेटा. हात जोडायला तर शिकलं पाहिजे, प्रार्थना यायला पाहिजे. He prayed to God. He waited upon God. दाविदाने देवाला प्रार्थना केली, देवाचरणी वाट पाहिली, Yes, he also fought with God. आणि देवाशी तो भांडला सुद्धा. कधी कधी प्रार्थनेमध्ये तो देवाशी भांडायचा की असं नाही देवा, Lord, how long should I wait? आणि किती दिवस मी अशी वाट बघायची, How long should I wait? आणि किती दिवस मी असं वाट बघत थांबायचं. But yet he waited upon God. असे सगळे वाद सुद्धा त्याने देवासोबत घातले, पण तरी तो देवाचरणी वाट बघायचा. Because he knew, कारण त्याला माहित होतं, if there is anybody who will remove me from this disappointment, it is God. या सगळ्या नाराजीतून मला बाहेर काढणारं कोणी आहे तर तो फक्त देव आहे, आणि त्या देवाकडे मला यावंच लागेल. Even if it is delayed, only God will help you. आणि जरी उशीर झाला तरी फक्त देवच तुम्हाला मदत करेल, हे तुम्ही लोक सुद्धा मनात समजून चाला. Many men of God faced disappointments in life. आणि अनेक देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये अशी नाराजी आलेली आहे. हे काही वावगं आणि अनोळखी नाही. Read the Bible. बायबल वाचा, तुम्हाला कळेल. But God brought them out of it all. पण देवाने त्या सर्व अनेकांना सगळ्या त्रासातनं, सगळ्या नाराजीतनं बाहेर काढलेलं सुद्धा आहे. Elijah struggled with disappointments. एलिया नावाचा देवाचा एक सेवक होता, त्याच्याही जीवनात त्याला फार नाराजी आली, He cried out to God, आणि मग रडून त्याने देवाचा धावा केला. Lord, let me die. आणि तो देवाला म्हणाला की देवप्पा, आता बास, मला तू ठार मार. I don't want to live. मला जगायचंच नाही, मला मारून टाक. And instead of God killing him, आणि देवाने त्याला ठार मारायच्या ऐवजी God took care of him. देवाने त्याला सांभाळलं, God saved him. देवाने त्याला वाचवलं, तारलं. Praise God. तो तर म्हणत होता देवप्पा मला ठार मार, पण देव म्हटला नाही, तुला वाचवणार. God will not kill you. देव काही तुला ठार मारणार नाही बेटा. God will not destroy तू you. काय असा मरत नाही, देव तुझा नाश करणार नाही. God will make you to live. देव तुला जगायला लावेल, You will survive. आणि तुम्ही टिकाल, निभाव लागेल, You will have abundant life. एक विपुल जीवन तुम्हाला मिळेल. असं नाही मरत आपण बेटा, असे Because आपण we म्हणणार trust नाही. in God. का मरणार नाही? कारण की आपला देवावर विश्वास आहे. त्या जोरावर मी म्हणतेय की आपण असे तर मरणार नाही. You know, the people of the world are so sure, so confident. जगातल्या लोकांकडे एवढी खात्री असते, त्यांच्यात एवढा विश्वास असतो, They are so arrogant. आणि एवढे ते उद्धट असतात जगातले लोक. They are so proud. जिवेला हाड नाही, इतके घमेंडी, एवढे गर्विष्ठ. They don't want God. त्यांना देव नकोच असतो. They say we can do it on our own strength. कारण ते म्हणतात की आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर सगळं करू, स्वावलंबी राहू. But पण very soon they collapse. फार लवकर ते ढासळून पडतात. Bible says बायबल म्हणतं in Job 6 verse 20, योबाचा 6वा अध्याय त्यातलं 20वं वचन, they are sure that they can find water, त्यांना खात्री असते की त्यांना पाणी सापडणार आहे, but they But- will be disappointed. ते नाराज होणार. त्यांना खात्री असते की त्यांना पाणी सापडणार आहे, पण ते नाराज होणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. All their surety will be in vain. त्यांची सगळी खात्री वाया जाणार आहे. But those who trust in God पण जी माणसं देवावर विश्वास ठेवतील, will never be disappointed. ती माणसं कधी नाराज होणार नाही. They will never be disappointed. ती माणसं कधी नाराज, हताश, निराश होणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Psalm 22 verse 5, स्तोत्र 22 त्यातलं 5वं वचन, they called to you for help त्यांनी मदतीसाठी तुला हाक मारली, and escaped their enemies. आणि शत्रूंपासून त्यांचा निभाव लागावा. They trusted in you, O God, तुझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला देव बाप्पा, and they were not disappointed. आणि ते नाराज झाले नाही. They trusted in you, O God, and so they were not disappointed. देव बाप्पा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच ते नाराज झाले नाही. If you want to come out of disappointment, तुम्हा लोकांना जर नाराजीतनं, निराशतेतनं बाहेर पडायचं असेल, you have to trust in God. तुला देवावर विश्वास ठेवावाच लागेल, दुसरा पर्यायच नाहीये. No matter what the world tells you, आणि मग जगाने तुला काहीतरी सल्ले दिले, no matter what the neighbors tell you, आणि शेजाऱ्यांनी जरी तुला दुसरं काहीतरी येऊन सांगितलं, it
It is only God who can remove you from the pit. तरी सुद्धा फक्त देवच एकमेव असा आहे जो तुला खड्ड्यातनं बाहेर काढू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 25 verse 2, स्तोत्र 25 त्यातलं दुसरं वचन, I trust in you, my God, हे माझ्या देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे, and I will not be disappointed. मी नाही नाराज होणार. My enemies will never laugh at me. कधीही माझे शत्रू मला बघून हसणार नाही. Praise God. हालेलुया. Your enemies will never laugh at you. तुमचे शत्रू कधी तुम्हाला बघून मस्करी सारखं हसणार नाही. Maybe now they are laughing at you. कदाचित आत्ताला तुझे शत्रू तुझ्याकडे बघून हसत असतील You are a mockery in their eyes. आणि तुझ्या शत्रूंच्या नजरेमध्ये तू एक थट्टेचा विषय झाला असशील. But पण the moment you trust in God, ज्या क्षणाला तू देवावर विश्वास ठेवशील, God will make you such a head of the whole place त्या क्षणापासून देव तुला त्या संपूर्ण जागेचं असं काही मस्तक करून ठेवेल that they will stop laughing की at you. तुझे सगळे शत्रू तुला बघून हसायचं थांबवतील They will start respecting you. आणि तुला आदर आणि इज्जत द्यायला सुरुवात करतील. Look at another man, Job. अजून एका माणसाकडे बायबल मधला माणूस इयोब, त्याच्याकडे बघा. He also struggled with disappointment. इयोबाच्या जीवनात पण त्याला फार नाराजी आली आणि त्याचे संघर्ष सुरूच होते. Though he was regarded as blameless आणि जरी इयोबाला निर्दोष असं म्हटलं जायचं and upright in the eyes of आणि God, देवाच्या नजरेमध्ये इयोबाला सरळ माणूस म्हटलं जायचं, yet he was not spared the pain. तरी सुद्धा वेदनेतनं तोही गेला. Yet तरी he simply expressed it to God. त्याने देवाला ते सगळं जाऊन व्यक्त केलं की देव बाप्पा हे असं असं आहे, असं असं झालेलं आहे, मी काय करू, तुम्हाला सांग. तुम्हाला देवाला सगळं सांगायला पाहिजे बरं का. This man हा माणूस lost his business, त्याचा व्यवसाय गेला, lost his 10 children. व्यापार गेला, 10 मुलं होती त्याची, ती 10 मुलं वारली. He himself was inflicted with an incurable disease. त्याला स्वतःला एक असा आजार झाला जो बरा होईना. Finally his wife said, curse God and die. सरते शेवटी त्याची बायको कंटाळून त्याला म्हणाली की तुम्ही देवाला शाप द्या आणि एकदाचे मरा, आता बास झालं. But Job said, पण इयोब म्हणाला, I will never disrespect my God. मी माझ्या देवाचा अनादर कधी करणार नाही. तुझ्या जिभेला हाड नाही, तू काही बोलते. God gave, God took away. Blessed be the name of the Lord. देवाने दिलं होतं, देवाने नेलं, त्या देवाच्या नावाला मी आशीर्वाद देतो. He never cursed God. आणि कधी इयोबाने देवाला शाप दिला नाही. Praise की God. देव असलाच आहे, देव तसलाच आहे, कधी नाही. God saw his heart आणि देवाने इयोबाचं हृदय पाहिलं and God blessed his business. आणि देवाने मग इयोबाच्या त्या गेलेल्या व्यवसायाला परत आशीर्वादित केलं. God blessed him with 10 more children. देवाने अजून 10 मुलांचा आशीर्वाद त्याला दिला. God healed him. देवाने त्याला बरं केलं. Bible says बायबल म्हणतं God blessed him double. देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद परत दिला, Praise God. अगोदरपेक्षाही जास्त दिला. Your disappointment has to turn into appointment before God. तुझी नाराजी देवासमोर नेमणुकीत बदलायला हवी आहे. When you take an appointment with God in your disappointment, तुझ्या नाराजीमध्ये देवाकडनं वेळ घेऊन जर तू देवासमोर आलास your disappointment will flee. तर तुझी नाराजी पळून जाईल, निघून जाईल. Praise God. देवासमोर हजेरी तर ठोकायला लागेल बेटा. Bible says बायबल म्हणतं Abraham and Sarah, अब्राम आणि सारा they also faced disappointment in या life. हे एक जोडपं होतं. त्या जोडप्याला पण आयुष्यामध्ये अनेक नाराजीला तोंड द्यावं लागलं. They didn't have a child for 25 years. 25 वर्ष त्यांच्या लग्नाला झाली पण त्यांना संतान नाही. They were worried मग त्यांना काळजी व्हायला लागली अर्थातच whether we will have a child or not, की आता आपल्याला मूल होणारही आहे की नाही. because God had promised, कारण देवाने वचन तर दिलं होतं, yet the coming was late. तरी सुद्धा आगमन उशिरानं होत होतं. But पण at the right time, योग्य वेळेला God blessed them with a son. देवाने त्यांना पुत्र संतानाचा आशीर्वाद दिला जरूर. It was impossible in the natural. आणि नैसर्गिक रीतीनं हे अशक्य होतं. Bible says Abraham was 100 years old. बायबल म्हणतं त्याला अब्राहम 100 वर्षाचा होता His wife Sarah was 90 years old. आणि त्याची बायको 90 वर्षाची होती. God blessed them with a son. आणि त्याही वेळेला तिला दिवस जाऊन देवाने पुत्र संतानाचा आशीर्वाद त्यांना दिला. So cheer up, my dear brothers and तर sisters. आनंदी व्हा माझ्या प्रिय आलेल्या बंधूंनो आणि भगिनींनो. God is for you. एवढं तर काही वाईट आपल्या आयुष्यात अजून झालेलं नाही. देव आपल्यासाठी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Deuteronomy 31 verse 8, अनुवाद 31वा अध्याय त्यातल्या 8व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, it is the Lord God who goes before you. प्रभू परमेश्वर तुझ्या अगोदर, तुझ्या समोर आणि तुझ्या आधी जातो. He will march before you. देव तुझ्या आधी जाईल. He will not fail you. देव तुला अपयश देणार नाही. He will not forsake you. देव तुला कधी टाकणार नाही. Fear not. भिऊ नको Don't be आणि disappointed. नाराज होऊ नको.
Praise God. देवाला धन्यवाद. If God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल you should not be disappointed about anything. तर कुठल्याही गोष्टीविषयी ना आयुष्यात कधीही नाराज व्हायचं नाही, कारण देव आपल्या बरोबर आहे. Let the earth drown into the sea. अगदी संपूर्ण पृथ्वी समुद्रात जरी बुडली ना God will still take care of you. तरी देव तुला सांभाळेल. Praise God. तरीही देव तुला सांभाळेल. Many people are lying along the roadside of life discouraged. अनेक माणसं मात्र आयुष्याच्या प्रवासामध्ये रस्त्याच्या कडेला नाराज असे पडलेले आहेत And they are depressed. आणि नैराश्यात गेलेले आहेत, Because they don't know how to deal with their daily disappointments. कारण त्यांना कळतच नाहीये की रोज येणाऱ्या नाराजीला कसं हाताळायचं, कसं तोंड द्यायचं, काय करायचं. But it is not God's will that you stay disappointed. पण ही देवाची इच्छा नाहीये ना की तू असं नाराजी राहावं. Even if there are disappointments, you should not stay disappointed. आणि जरी तू नाराज असला तरी नाराज राहायचं नाही. नाराज असला तरी नाराज राहायचं नाही. You should not be discouraged. आणि असं हताश व्हायचं नाही. आणि Not पुढे- even today nor any day. आज नाही, उद्या नाही, कधीही नाही. Ever. कधीही नाराज असलं तरी नाराज व्हायचं नाही. ते कुणाला दिसता कामा नये आपण कशातून जातोय. Rise up from the ash heap. त्या राखेच्या ढिगातनं उठायचं God wants you to shine. आणि देवाची इच्छा आपण चमकायचंय. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 60 verse 1, यशया 60 अध्याय पहिलं वचन, Arise, shine, उठ आणि प्रकाशवान हो, for your light has come, कारण की तुझा प्रकाश तुझ्यावर उदय पावलाय. and the glory of the Lord has risen upon you. परमेश्वराचं वैभव तुझ्यावर उदय पावलेलं आहे. Praise God. त्याचा हताश होऊन आपण तर कधी डोक्याला हात मारून बसायचं नाहीये. का? कारण देव आपल्या बरोबर आहे. Praise God. आमेन. You know, many people have these questions. अनेक लोकांच्या डोक्यात मात्र हे प्रश्न असतात. Why we never get what we want? का आम्हाला जे हवं ते कधीच मिळत नाही. Why don't we get all that we want? आणि जे आम्हाला हवंय ते आम्हाला कधीच मिळालं नाही, असं का? Why is life so complicated? आयुष्य आमचं एवढं गुंतागुंतीचं काय? इतर माणसांचं जीवन इतकं सरळ आहे, माझेच एवढे प्रॉब्लेम काय आहेत? Why people who put their everything into the dream fail? का लोक आपलं सगळं काही स्वप्नात झोकून देतात तरी अपयशी होतात? Why people have to work so hard and yet get nothing? का बरं लोकांना एवढी मेहनत करावी लागते, मेहनत आणि कष्ट करूनही त्यांना काही मिळत नाही, असं का? Why? असे का? Why my money does not last? का माझा पैसा टिकत का नाही? Why people cheat me? लोक मला का फसवतात? Why people trouble me? का लोक मला त्रास देतात? Why I'm so sad? का मी एवढा उदास आहे? Why nothing is working right for me? का माझ्या आयुष्यात काही धड होईना? Why do I feel so lonely? का मला एवढं एकटं वाटतं? Why is life so frustrating? का माझं आयुष्य एवढं वैतागवाडी सारखं आहे? Why people deserve more and cannot have it all? का बरं लोक फार साऱ्या गोष्टींच्या योग्यतेचे असतात पण त्यांना मिळत काही नाही? का? What is happening in my life? काय चाललंय माझ्या जीवनात? का? या काला काही उत्तर मिळत Why नाही. people cheat me when I'm so good? मी एवढा चांगला आहे तरी लोक मला फसवतात. का? Why is life so disappointing? माझं आयुष्य एवढं नाराजी देणार का? I'm working so मी hard. एवढी मेहनत करतो, दिवस रात्र एक करून घाम गाळून काम करतोय. You need to know one thing. बघा, एक गोष्ट तुम्हाला कळायला हवी बेटा. It is sin that has brought disappointment in every one of our lives. जे पाप आहे ना, पाप, त्या पापाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नाराजी आणली आहे. Nobody will reveal this truth. आणि हे सत्य तुम्हाला आणि कोणी सांगणार नाही. Only the Bible reveals the truth. फक्त बायबल हे सत्य आपल्याला सांगतं. It is the lack of fellowship with God that we are suffering. आज परमेश्वराशी आपलं जे नातं नाहीये, परमेश्वराशी आपली सहभागिता नाहीये, बोलाचाली नाहीये, त्यामुळे आपल्याला त्रास होत आहेत. Bible says बायबल म्हणतं, when God made our first parents on this earth, परमेश्वराने जेव्हा जगातला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री यांना बनवलं, there was no why. निर्माण केलं, तेव्हा हा काचा प्रश्न काही नव्हता. Because God was their supplier. कारण देव त्यांचा दाता होता, God was their peace. देव त्यांची शांती होता, God was their joy. देव त्यांचा आनंद होता. Whatever they asked, they got it जे from काही त्यांनी God. मागितलं देवाने त्यांना ते दिलं. Every day God used to commune with आणि them. रोज देव त्यांच्याशी बोलायचा. They had God with them, so they lacked nothing. देव त्यांच्या सोबत होता म्हणून त्यांना काही कमी पडलं नाही. But then the devil came in the scene पण मग सैतान चित्रात आला and he sowed the seed of disobedience in their heart. आणि सैतानाने त्या दोघांच्या हृदयामध्ये आज्ञाभंगाचं बी पेरलं की आज्ञा मोडा. देव म्हणतो तसं करायचं नाही, बरोबर उलट करायचं. And they sinned against God. आणि त्यांनी तसंच केलं, देवाच्या विरुद्ध पाप केलं. And God had warned them. आणि देवाने तर त्यांना सूचना दिलेली The होती day you disobey me, की ज्या दिवशी तुम्ही माझ्या आज्ञा मोडाल you will have only disappointments. तेव्हापासून फक्त नाराजी तुमच्या आयुष्यात
जगात असणार आहे. And that's what happened. तसंच झालं मग. Sin came into the world. पापाचा प्रवेश अख्ख्या जगात झाला. Sorrow came into the world. दुःखाचा प्रवेश अख्ख्या जगात झाला. Death came into the world. प्रत्येक माणसाला मरण येऊ लागलं. त्याच्या मागचं कारण हे Today, आज it is the sin nature in man माणसातला हा जो पापी स्वभाव आहे ना, that is ruining one another. तो एकमेकांचा नाश करत आहे आणि काही नाही. The heart has become desperately wicked. आणि माणसाचं हृदय भयंकर कपटी आणि दुष्ट झालेलं आहे. That's why म्हणून we suffer. आपल्याला त्रास होतो कारण माणसाच्या हृदयाला पाझरच फुटेना. But पण God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती केली that He sent His only begotten Son, Jesus की Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला that whoever believes on Him की जो कोणी येशूवर विश्वास ठेवेल shall not perish, त्यांचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्यांना अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळेल. Jesus came on this earth. येशू या जगात आले. He took your sins and my sins. येशूंनी तुझं आणि माझं पाप नेलं He died on the cross for us. आणि आपल्यासाठी येशू वधस्तंभी मरण पावले. He was buried. येशूंना मेल्यानंतर पुरण्यात आलं. And on the third day He rose again. त्या पश्चात 3 दिवसांनंतर येशू परत जिवंत झाले. Jesus became the hope of the world. येशू ख्रिस्त या जगाची आशा बनले. Jesus became the hope of glory for the world. आज येशू ख्रिस्त वैभवाची आशेची एक आशा झालेले सगळ्यांसाठी जगासाठी. Praise God. देवाला धन्यवाद. He is the person who can remove you from all disappointments. येशू एकमेव असा व्यक्ती आहे जे तुम्हाला सगळ्या निराशतेतनं बाहेर काढू शकतो. Bible says बायबल म्हणतं in Acts 10 verse 38, प्रेषित 10:38 God anointed Jesus with the Holy Ghost. देवाने येशूंना पवित्र आत्म्याचा अभिषेक दिला He went about delivering the people, आणि येशू लोकांना सुटका देत गेले, healing the people, आरोग्य देत गेले and delivering all those who were oppressed of the devil. आणि ज्या सर्वांना सैतान लागलेला होता त्या सगळ्यांना सुटका देत गेले. Praise God. देवाला धन्यवाद. There were many oppressed people during the times of Jesus. येशूंच्या काळामध्ये दबावात पडलेले अनेक लोक होते. The sick people, आजारी लोक the होते, lame, the लंगडे, blind, the deaf, लुळे, the dumb. पांगळे, आंधळे, the मुके, sinners. पापी अनेक होते. But पण the good news is चांगली बातमी म्हणजे सुवार्ता ही आहे. that all the disappointed people, सगळी जी नाराज झालेली माणसं होती they all gathered around Jesus. ती सगळी येशूंच्या सभोवताली येऊन उभी राहिली And they were all delivered by Jesus आणि त्यांना Christ. सगळ्यांना येशूंनी सुटका दिली. It was Jesus who gave all of them hope. येशूने त्या सगळ्यांना आशा दिली. The blind received their sight. अंधळ्याला दृष्टी मिळाली, The lame walked. लंगडा चालायला The लागला, deaf heard. बहिऱ्याला ऐकूयाला The लागलं, dead were raised to life. मेलेले परत जिवंत झाले. I mean, He did everything. म्हणजे येशूंनी काय केलं नाही, सगळं केलं, सगळं. Praise God. देवाला धन्यवाद. That woman with the bleeding trouble, आणि रक्तस्रावी स्त्री जी होती 12 years she suffered. 12 वर्षापासून तिला रक्तस्राव होता. She was disappointed in life. अर्थातच आयुष्यामध्ये ती नाराज झाली होती. 12 वर्ष रोज रक्तस्राव. त्या बाईत काय She राहणार had no आहे? remedy. काही उपायच नाही तिला. All her money was lost on the एक doctors. तर सगळा पैसा संपला डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेता घेता, But still she was not healed. तरी ती बरी तर झाली नाही. But when she heard of Jesus, आणि मग जेव्हा रक्तस्रावी स्त्रीनं येशूंविषयी ऐकलं, she came behind him ती येशूंच्या मागे मागे आली and she said, आणि म्हणाली, if I will only touch the hem of the garment of Jesus, जर फक्त जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला मी स्पर्श केला I shall be healed. तर मी बरी होईल. And she just did that. आणि फक्त तिनं जाऊन तसं केलं. She touched the hem of the garment of Jesus जाऊन येशूंच्या जगाच्या काठाला स्पर्श केला and she was healed. आणि बरी झाली ती. All her disappointment vanished. तिची सगळी नाराजी निघून गेली. What about the sinner woman पापी बाईचं काय? who came to Jesus crying? हे रक्तस्रावी स्त्रीचं झालं. मग अजून एक पापी बाई होती, तिचं काय? ती येशूंकडे रडत रडत आली. She was forgiven by Jesus. तिलाही येशूंनी क्षमा केली. Jesus said, येशू तिला म्हणाले, your sins are many, तुझी पापं अनेक आहेत बाई, but पण they are forgiven. त्यांना क्षमा होत आहे. Go in peace. जा शांतीनं. Your faith has saved you. तुझ्या विश्वासाने तुला वाचवलं. शांतीनं जा. All a burden rolled away. आणि त्या बाईचं सगळं ओझंच निघून गेलं ना. मग What about another fisherman? अजून एक मासेमारी करणारा माणूस होता. त्याचं काय? His name was Peter. त्याचं नाव माझ्यासारखं पेत्र किंवा पीटर. He fished the whole night, अख्खी रात्र त्याने मासेमारी केली, but he could not catch a single fish. जाळ्यात एक मासा म्हणून आला नाही. He was very disappointed. मग तो नाराज झाला की आज काही मिळालंच नाही. His business was going down. त्याचा व्यवसाय असा खाली खाली घसरायला लागला. But that morning, मग त्या सकाळी मात्र Jesus sat in his boat. येशू येऊन त्याच्या नावेत बसले. And then आणि मग Jesus said, येशू त्याला म्हणाले, Peter, पेत्रा, cast your net into the water again. परत पाण्यामध्ये तुझं जाळं टाक. Peter said, तर पेत्र म्हणाला, Master, गुरुदेव, whole night we
tried fishing, संपूर्ण रात्रभर आम्ही मासेमारी करायचा प्रयत्न केलाय, कारण मासेमारी रात्रीच करतात. but पण we could not catch a single fish. एक म्हणून मासा जाळ्यात आलेला नाहीये. Jesus said, तर येशू बोलले, now I am in your boat. आता तुझ्या नावेत मी आहे ना, So things have to change. तर गोष्टी बदलायला हव्यात. When Jesus is in your boat, things have to change. येशू तुझ्या नावेत असली की गोष्टी बदलायलाच हव्यात. If Jesus is in your heart, things have to change. येशू तुझ्या हृदयात जर आहेत तर गोष्टी बदलायला हव्यात रे. If Jesus is in your home, things have to change. आणि येशू जर तुझ्या घरात आहेत तर गोष्टी बदलायलाच हव्यात. Because Jesus said कारण येशू बोलले in John 10 verse 10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांना ठार मारायला, लोकांचं चोरायला आणि लोकांचा नाश करायला आलाय. But I have come पण येशू म्हणाले मी आलोय to give you life तुम्हाला जीवन द्यायला, and life in abundance. ते पण भरपूर जीवन द्यायला. थोडं थोडं नाही, भरपूर. So Jesus said, ते येशू बोलले I am in your boat now. आता मी तुझ्या नावेत आहे ना पेत्रा, Just cast your net. तर मी सांगतो तसं कर, तुझं जाळं परत टाक. And it happened. आणि झालं. The net was almost breaking. पेत्राचं जाळं फाटेल एवढे मासे आले त्यात. Fish out of nowhere landed in Peter's net. माहित नाही कुठून पण सगळेच्या सगळे मासे त्या पेत्राच्या जाळ्यात येशूंच्या सांगण्यावरनं आले. Anything can happen. म्हणायचा प्रयत्न माझा असा आहे, बेटा येशू आपल्या बरोबर असले की काही होऊ शकतं. Your disappointment has to go. तुमची नाराजी जायलाच हवी आहे. What about another father? अजून एक बाप होता, त्याचं काय? His name was Jairus. याईर त्या बापाचं नाव. He was disappointed हा याईर पण नाराज होता, because his little daughter was near death. कारण त्याची लहानशी इवलीशी मुलगी मरणप्राय यातनेत होती And then she died. आणि मग ती वारली सुद्धा. And Jesus said, मग येशू म्हणाले, Jairus, याईरा fear not. भिऊ नको, Only believe. फक्त विश्वास ठेव, Don't be disappointed. नाराज होऊ नको. And he went to his house आणि येशू त्याच्या घरी गेले and he raised that dead daughter from the death. आणि येशूंनी त्याच्या मेलेल्या मुलीला परत जिवंत करून बसवलं. Praise God. देवाला धन्यवाद. She became आणि alive. त्याची मेलेली मुलगी परत जिवंत झाली. That's what is going to happen when you come across Jesus. असं होणार आहे. येशूंच्या संपर्कात तुम्ही आला ना की तुमच्या जीवनात पण असं होणार आहे. Your sorrows have to be turned into joy. तुमची दुःख आनंदात बदलायलाच हवी आहेत ऍक्च्युली. So don't live in hurt. म्हणून असं वाईट वाटून रुसून फुगून जगू नका. Don't live in pain असं वेदनेत यातनेत जगू नका. over what has happened. जे काही झालं ते झालं, हृदयाला जखमा करून घ्यायची गरज नाही. Don't think of the past. आणि भूतकाळाचा विचार करायचा नाही. No matter who cheated you. कोणी तुला फसवलं, No matter who lied to you. आणि कोणी तुला येऊन काही खोटं बोललं, फसवलं, No matter who took advantage of you. आणि कोणी तुझा काही फायदा उचलला, God says ते बोललाय. in Isaiah 43 verse 18. यशया 43 त्यातलं 18वं वचन, Forget the former things. अगोदरच्या गोष्टी विसरून जा Do not dwell on the past. आणि भूतकाळ राहू नको. I am going to do a new मी thing. नवीन काम तुझ्या जीवनात करणार आहे. Praise God. आपण असं म्हणायचं, रात गई बात गई, प्रभू माझ्या बरोबर आहे, आता माझं चांगलंच होणार. Don't live in the past. आणि भूतकाळात जगायचं नाही. Don't live in the hurt. वाईट वाटून हृदयाला जखमा करून जगायचं नाही. No matter what anyone has done. आणि कोणी काही केलेलं असो, हृदय आपलं घाळ होता कामा नये. Be willing to let go of the past disappointments. आणि भूतकाळात जी काही नाराजी आली आहे ना, ती सोडायला शिका ना. How? जे झालं ते झालं. कसं बरं? By choosing forgiveness. क्षमा 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 करायचं पत्करा, की मी क्षमा करीन आणि विसरून जाईन जे झालंय ते. Who has hurt you? कोणी तुला वाईट वाटेल Who has असं केलं? caused you pain? कोणी तुला वेदना दिल्या, Release it to God. सगळं देवाच्या पायी टाक. क्षमा कर, दे दुआ के नक्की कर, फिनिश कर. Release it in the name of Jesus. मॅटर खतम करो. येशूंच्या नावामध्ये ते सगळं सोडा Come to God with new faith, आणि नवीन विश्वास घेऊन देवाकडे या. new vigor, new energy, नवीन शक्ती, नवीन स्फूर्ती, नवीन सगळं नवीन. and see what Jesus does for आणि you. मग बघा येशू तुमच्यासाठी काय करतात. Praise त्याच God. गोष्टी, त्याच गोष्टी भूतकाळातल्या उकरायच्या नाही. Forget what anybody has done. ज्या कोणी जे काही केलं रात गई बात God गई, will deal with them. प्रभू ते सगळं त्यांचं बघून घेईल. You walk straight. तुम्ही सरळ चाला, You love one another. तुम्ही एकमेकांवर प्रेम करा, You be faithful. तुम्ही विश्वासू आणि इमानी You be राहा, right. तुम्ही बरोबर ते करा, You trust in तुम्ही God. देवावर विश्वास ठेवा. Let past is gone. आणि भूतकाळ गेलेला आहे Let past be gone. आणि भूतकाळ जाऊच दे, नकोच तो आपल्याला. Yes, let past be gone. त्या Say it is भूतकाळाला gone. सोडूनच द्या. म्हणा भूतकाळ गेलेला आहे. God is doing. Say God is going to do a new thing in my life. म्हणा देव माझ्या जीवनात नवीन काम करणार आहे. By God you will bounce back. देवाद्वारे तुम्ही परत उडी मारून याल. Praise God. देवाला धन्यवाद. Say by my God I will bounce back. म्हणा माझ्या देवाद्वारे मी उडी मारून परत येईना.
Face the truth of your situation. तुझी जी काही परिस्थिती आहे ना बेटा, त्या परिस्थितीच्या सत्याला तोंड दे. Yes, mourn a little. हा, थोडाफार शोक केला, थोडं दुःख केलं, बास झालं. Be sad a little. थोडंसं उदास झाला, बास. Be disappointed a little. थोडासा नाराज झाला, बास. One night don't sleep. एक रात्र झोपला नाही, ठीक आहे. Amen. आमेन. तेवढं ठीक आहे. पण अनेक रात्रीच्या रात्री झोप येत नाही आणि वर्षानुवर्ष जीवाला लागूनच बसलेलं आहे, ते काय कामाचं आहे? What is the use? काय फायदा आहे त्यातनं? Don't get stuck feeling like a victim all the time. आणि सारखं आपलं स्वतःला दोषी, मी गुन्हेगार अशा भावनेत जगू नका. Maybe you yourself have made a mistake. आणि कदाचित तुमच्याकडनं काही चूक झाली असेल. Ask for forgiveness. क्षमा मागा ना देवाला. And God will forgive you. देव तुम्हाला क्षमा करेल ना, की देव बाप्पा मी चुकलो, मला माफ कर, मला कळलेलं आहे मी चुकलोय. And now you forgive yourself also. आणि स्वतःलाही क्षमा कर आता. Don't break your head on the wall. अरे डोकं किती फोडतोय भिंतीवर. Don't commit suicide. आत्महत्या वगैरे करू नको. God will forgive you. असा जीव द्यायला जायचं नाही. देव तुला क्षमा करेल, तूही स्वतःला क्षमा कर. He will give you a brand new start. देव तुला नवीन कोरी सुरुवात करून देईल. And आणि काय then पाहिजे? look to God. आणि मग देवाकडे बघत बघत जगायचं. People are people. They will disappoint बघा, you. माणसं आहेत. कधी ना कधी आपल्याला नाराजी माणसं देणारच आहेत. Circumstance may disappoint you. परिस्थिती सुद्धा कधी ना कधी आपल्याला नाराजी देईल. Your own people may disappoint you. अहो, बाहेरचं कशाला, स्वतःच्या घरातले कधी ना कधी नाराज करतील. The devil will disappoint you. सैतान तुम्हाला नाराज करेल. You yourself by your mistake may bring disappointment to your life. कधी कधी स्वतःच्या चुकीमुळे तुझ्या जीवनात नाराजी येईल. No matter what it is. ठीक आहे ना, हरकत नाही, काही असो. Turn to God. देवाकडे वळा, हा एक उपाय आहे. He can turn your mess around. कारण की देव तुमची बरबादी आशीर्वादात बदलेल. He has the power to bring out the good from the bad. देवाकडे सामर्थ्य आहे वाईटातनं चांगलं बाहेर काढायचं. Yes. एवढं सामर्थ्य देवात आहे की वाईटातनं पण तो काहीतरी चांगलं बाहेर काढेल. Out of the bad he can bring out good. वाईटातनं सुद्धा काहीतरी चांगलं बाहेर काढायचं सामर्थ्य फक्त देवात आहे. दोघी स्वतःला कोसत दोष देत बसू नका. How to know one is disappointed? एखादा माणूस नाराज आहे, निराश आहे, कसं समजायचं आपल्याला? He'll be angry all the time. तो मनुष्य सारखा चिडलेला Or असेल, he'll be sad all the सारखी time. चिडचिड चिडचिड चिडचिड, नाही तर मग सारखं दुःखी. Or he will be frustrated at small things. चेहऱ्यावर 12 वाजलेली असणार, लहान लहान गोष्टीमध्ये त्याला कंटाळा आणि वैताग येणार. He will have feelings of आणि suicide. सारखं त्याला असं वाटणार की मी आत्महत्या करणार आहे, मी जीव देणार आहे, मला जगायचंच नाही. Or giving up tendency. नाही तर मी हार मानणार आहे, मला नाही, आशा ठेवायचीच नाही. He will no more enjoy life. मग आयुष्याचा आनंद त्याला येणार नाही. He may dress up shabbily. आणि मग कसेही गबाळे कपडे घालणार, He may always be sitting at home. गबाळा राहणार, घरीच बसणार, खोलीतच बसणार. He won't want to socialize. आणि कुणामध्ये हाय बाय काही नाही. See, negative is the disappointment is a negative emotion बघा, नाराजी एक नकारात्मक भावना आहे बरं का. which will never bring positivity in your life. आणि त्यातनं कधी सकारात्मकता तुमच्या जीवनात येऊ शकत नाही, कारण नाराजी नकारात्मक भावना आहे. See, because when an outcome does not match your कारण expectation, जो काही निकाल लागतोय तो जर तुझ्या आशेप्रमाणे लागलेला नसेल then you are तर disappointed. तू नाराज होतो. Sometimes you should be content with what you मग have. कधी कधी ना, भले आपल्याला असं असं हवं होतं पण तसं नाही झालं, Yes. तरी कधी कधी जे काही आपल्याकडे आहे आणि मिळालंय ना, त्यात समाधानी राहायला शिका. पदरी पडलेलं पवित्र माना. See, be content with what you have. जे मला मिळालंय त्यात मी समाधानी आहे. And then मग when you are content, त्या समाधानी राहाल, then you can praise God. मग देवाचे तुम्ही आभार पण मानाल. When you grumble, how can you praise मग God? कुरकुर 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 करत राहिला तर देवाचे आभार तुम्हाला कसे मानता येणार आहेत? But when you feel contented, पण जेव्हा तुम्हाला तृप्त आणि समाधानी वाटेल, you will praise God. मग आपण काय करू? देवाची स्तुती करायला. And when you praise God, आणि देवाची स्तुती केली God will release His की blessings. देव त्याचे आशीर्वाद आपल्याला मोकळे करतोच. Praise God. देवाला धन्यवाद. It's okay. Sometimes you didn't get what you wanted. ठीक आहे, कधी कधी आपल्याला जे हवं होतं ते आपल्याला नाही मिळालं. नाही मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं. Be satisfied. जरा समाधानी राहायला शिका. Wait on God. देवाचरणी वाट पहा. नेहमीच आपल्याला जे हवंय ते सगळंच मिळायला हवं असं काही कुठे लिहिलेलं तर नाही ना? Maybe He will give you something better. आणि कदाचित देव तुला जे हवं होतं ते मिळालं नाहीये, तर कदाचित देव तुला त्याहूनही चांगलं काहीतरी देणार असेल असं मान. है ना? असं मान ना. तसं कशाला मानायचं? असं माना की. One lady testified एका बहिणीने साक्ष दिली. during the lockdown. ती म्हणाली लॉकडाऊन मध्ये She decided to work in a lab तिनं असं ठरवलं की एका लॅब मध्ये ती काम करणार. so she could gain some more knowledge before going back to school, म्हणजे शाळेत परत जायच्या अगोदर तिला अजून थोडंसं ज्ञान गोळा करता येईल, because she wanted to complete the last semester. कारण तिला शेवटचं सेमिस्टर पूर्ण करायचं होतं. So a mom took her to a lab owned by someone she knew. तर तिच्या आईनं तिला त्या लॅब मध्ये नेलं, ज्या लॅबचे कोणी मालक होते आणि त्यांच्या परिचित होते.
she knew that CEO of that lab. त्या लॅबच्या सीईओ ला त्या ओळखत असत. And so she used to tell her daughter, तर ती मुलीला म्हणायची, don't worry, काळजी करू नको, that CEO knows me very well त्या लॅबचे सीईओ जे आहेत, मालक जे आहेत, ते मला चांगलं ओळखतात, तू because काळजी we were नको in the same school and college. कारण त्या आम्ही एकाच शाळेत शिकलेलो आहे, And so we are very familiar with each तर आमची other. एकमेकांशी चांगली ओळख आहे, तू काळजी करू नको. And so she said, if I call him, तर ती म्हणाली, मी जर त्यांना बोलावलं he will never say no to your application. किंवा सांगितलं तर तुझ्या अर्जाला ते कधी नकार देणार नाही, ते तुला घेतीलच. And so this girl believed. आणि या मुलीने विश्वास ठेवला. Though she believed in God, आणि जरी तिचा देवावर विश्वास होता, she didn't pray before going तरी ना तिनं जायच्या अगोदर प्रार्थना केली नाही. because she had so much trust in her mother's connection with the CEO. कारण तिचा एवढा विश्वास बसला की माझ्या आईचं एवी तेवी त्या मालकाशी नातं आहे, संबंध आहे, एका शाळेत ते शिकलेले आहेत, तर आता काय म्हणजे आपलं झालंच समजायचं. So she believed in her mom more than God. मग आईवर देवापेक्षा जास्त तिने विश्वास ठेवला. Her mother did not believe much in God. आणि तिच्या आईचा देवावर फारसा विश्वास नव्हता. So on that day, त्या दिवशी her mom and she both went to his office. ती आणि तिची आई त्या लॅब मध्ये ऑफिस मध्ये गेले. But that CEO wasn't around at first. तर मालक नव्हते अगोदर, जेव्हा ते लोक गेले तेव्हा मालक तो सीईओ नव्हता. So the mother called him up. तर आईने त्यांना फोन केला. And after a long time he came. खूप वेळानंतर ते आले. And when he came, जेव्हा आले, he was so happy to see her mom एवढा आनंद झाला तिच्या आईला त्यांना बघून, because they started talking about the past life, about the college आणि life. मग अर्थातच ते गप्पा मारायला लागले, त्यांचं शाळेत जीवन, कॉलेज मधलं जीवन वगैरे वगैरे. And so the girl's mom was so sure that her daughter will get a आणि job. मग त्या मुलीच्या आईला 100% खात्री झाली की हा माणूस माझ्या मुलीला हे काम देणारच. And so she told her in her ears, मग कानात बोलली आई त्या मुलीला, did you see that? बघितलं ना कशी माझी ओळख आहे, He will never say no to आणि हे me. काही तुला नाही म्हणणारच नाहीत बघ. But then when she told him why they came, आणि मग जेव्हा हिनं सांगितलं, आईनं सांगितलं त्यांना की इथं आम्ही आज का आलोय, his next sentence broke their heart त्याला मग ते मालक दुसरं वाक्य जे बोलले त्यातनं ह्यांची हृदय तुटली, because he was not responding positively. कारण त्यांनी काही सकारात्मक उत्तर दिलंच नाही. See, they were not asking for charity, but they wanted a job. That's आता all. माय लेकी काही दान धर्म तर मागत नव्हत्या, नोकरी मागत होती ती आपल्या मुलीसाठी, And daughter also wanted to learn since she was giving her exam. आणि मुलीला पण परीक्षा तर पुढे जाऊन द्यायची आहे म्हणून अजून थोडं शिकायचं होतं. And so when they came out of the office, मग जेव्हा त्या ऑफिस मधून बाहेर आल्या, this girl cried. ही मुलगी लागली रडायला She said, आणि म्हणाली, we spent the whole day waiting for him to come. संपूर्ण दिवस आई आपण वाट बघितली त्यांची, And now he says no. आणि आता ते आपल्याला नाही म्हणतायत. The mother felt very sad. आईला पण फार वाईट वाटलं, The girl felt so disappointed. मुलीला ते एवढं नाराज वाटलं. And as they stepped out of the building, आणि जसं त्या बिल्डिंग मधून ते बाहेर आले, this young girl heard God speak. या तरुण मुलीला देव बोलताना ऐकू आला, Put all your trust only in me. तुझा संपूर्ण विश्वास माझ्यावर ठेव, असं देव बोललेला तिला ऐकू आला. It hit her heart. आणि त्या मुलीच्या हृदयाला असं ते लागलं ना, She said, Lord, देव बोलला की लागतं. आणि मग ती Lord, म्हणाली, प्रभू I'm sorry. मला माफ कर, I trusted my mother and that CEO. मी तुझ्यापेक्षा जास्त माझ्या आईवर आणि त्या मालकांवर विश्वास She ठेवला. said, I thought the connection was enough. आणि ती म्हणाली, माझ्या आईचा जो काही संबंध त्यांच्याशी आहे तेवढं मला पुरेसं आहे, नोकरी मिळायला, ते काम मिळायला, असं मला वाटलं. Like a good number of people who still depend on what the people promise. जसं बरीच सारी माणसं अलीकडे किंवा केव्हाही बरीच सारी माणसं दुसऱ्यांनी जी काही वचनं दिलेली असतात त्याच्यावर अवलंबून राहतात आणि जगतात. We say, आपण म्हणतो ना, I've got good connections. नाही नाही माझे संबंध चांगले आहेत बरं का, It'll work, don't worry. होणारच, तुझं काम होणारच, माझे संबंध त्यांच्याशी चांगले आहेत. And then we forget God. आणि मग आपण देवाला विसरतो. She went home. मग ना ती घरी गेली, She prayed that night. प्रार्थना केली तिने त्या रात्री, Lord, आणि म्हणाली, प्रभू this small course at the lab is going to help me a lot. लॅब मध्ये मी जाऊन हा छोटासा कोर्स करणार होते, काम करणार होते, त्यातनं मला बरीच मदत होणार होती. If you can touch that CEO. जमलं तर त्या मालकाला स्पर्श करणं दे बापा. See, it is totally different when God touches a man to help you. आणि देवाने एखाद्या माणसाला तुला मदत करण्यासाठी स्पर्श केला की स्टोरी बदलते हा एकदम. हा संबंध वर चांगले पाहिजे बेटा, आपसा काय हो, रात्री घरी जाऊन वरचे संबंध सुधरवा, So, सगळी कामं होतात. totally different when God touches a man to help you. देवाने एखाद्या माणसाला स्पर्श केला ना तुला मदत करायला की तुझी कथा बदलते. Than when you are the one begging a man to help you. आणि बाकी मग माणसांकडे आपण भीक मागून हो, द्या ना हो, करा ना हो, प्लीज ना हो, असं ना, त्याच्यापेक्षा ही स्टोरी फार वेगळी असते. Amen. देवाकडच्या कहाण्याच If वेगळ्या you, if असतात. you don't have God, you have to beg much. आणि देव जर आपल्या सोबत नसेल तर माणसांसमोर आपल्याला अक्षरशः भिका मागायला लागतात.
But when you have God with you, पण जर देव आपल्या सोबत असेल ना, you go with confidence. असं विश्वासाने जातो ना आपण की काय जे होणार ते देव करणार आहे. Praise God. जे होईल ते देवाने केलेलं असणार आहे. Because if God touches a man to help you, कारण एखाद्या माणसाला जर देवाने तुला स्पर्श करण्यास तो स्पर्श केला, forget everything else. तर संपलं ना, बाकीचं सगळं मग विसरायचं. Forget bowing down before आणि them. मग बाकी त्यांच्या समोर जाऊन भिका मागणं आणि त्यांना नमन करणं वगैरे विसरून जायचं. You will be in awe of how quickly things start moving. मग आश्चर्य वाटेल तुम्हाला बघून की किती पटकन माझी कामं होत आहेत मी देवाला प्रार्थना केल्यानंतर. When God is there, there is no disappointment. देव असला की नाराजी येत नाही बेटा. दोन शब्द जरा देवासमोर टाका, एवढी पण काय घाई आहे. But when you are calling that same man every day, पण सारखं सारखं त्याच माणसाला फोन करणं, सारखं सारखं त्याच माणसाला फोन करणं, that person will never respond only. तो माणूस मग तुला उत्तरच देणार नाही. See, we need to save ourselves the stress and put our trust in God. आपण ना स्वतःला जरा दडपणापासून लांब ठेवायचं आणि देवावरती विश्वास ठेवायला शिकायचं. See, की देव माझं बघून घेईल. some say, you know, I have an uncle in UK. काही लोक म्हणतात नाही नाही माझे काका लंडनला आहेत. But have you spoken to God? अरे पण लंडनच्या काकांना तू सांगितलं वरच्या देव बापाला बोलला का? हा? लंडन पर्यंत पोहोचला, वर नाही गेला. Yes, I know you have wisdom. अर्थातच मला माहिती आहे तुम्ही हुशार लोक आहे, I know you are talent. शिकलेले सवरलेले कला. I know you are educated. मला माहिती आहे तुमचं शिक्षण खूप आहे. But did you speak to God concerning the promotion? अरे पण बाबा देव Concerning शेवटी the लागतो. देव शेवटी लागतो राजा, शिकलेल्यांनाही लागतो. मग देवाला बोललाय का तू त्या Sometimes लोकांशी? कधी we कधी go extra mile to ask people to help. कधी कधी आपण दुसऱ्या लोकांना मदत मागायला पार किती सारी एक्स्ट्रा माईल चालतो. मला करा ना, मला द्या ना, मला द्या ना. And yet God uses those I never expected to help me out of the आणि same need. तरी देव अशा काही लोकांना वापरतो मला मदत द्यायला की ज्यांच्याकडून मी अपेक्षा सुद्धा ठेवली नव्हती की हे लोक मला मदत करतील. Praise God. असंही होतं कधी कधी. You are looking to X for help. Y is helping you. तुम्ही अन्याकडे मदतीला बघत असता, मदत बन्या करतो. असं होतं कधी कधी. God does it देव करतो असं to show that He is the owner. दाखवायला की शेवटी मालक मी आहे. And so this girl तर ही मुलगी waited for a week. तिने आठवडाभर वाट पाहिली That CEO called up आणि home त्या मालकाने बोलवलं ना तिला घरी. and he said to the mother, आईला फोन केला आणि आईला म्हणाले I'm sorry, की मला माफ कर, one of our lab assistants have left. माझ्या लॅब मधला एक असिस्टंट निघून गेलाय. I think so we can think of your तर daughter. तुझ्या मुलीला घ्यायचा आम्ही आता विचार करतो. I'm sorry about that day. म्हणजे माफ कर मी त्या दिवशी नाही म्हटलो, पण आता एक असिस्टंट गेलाय तर मला ती जागा भरायला लागणार आहे. त्याला काय माहिती असिस्टंट कशा गेला. आपण वर इन्फ्लुअन्स लावला होता. आपल्या वशिलेवरची असतात. बरोबर काम होत. Praise God. बिचारा असिस्टंट, देव त्याला दुसरं देईल काहीतरी. So don't feel bad when you get disappointed. तसं नाराज झाल्यावर वाईट नाही वाटून घ्यायचं. Just run to Jesus येशूंकडे धावा. and trust Him all the way. येशूंवरती नेहमी विश्वास ठेवा बास. I know it breaks our heart, when people fail to help. मला माहितीये माणसं जेव्हा आपल्याला मदत करत नाही तेव्हा आपली हृदय तुटतात. But पण God will never fail you, and so there are no disappointments. देव आपल्याला कधी अपयश देत नाही, म्हणून आपलं हृदय तुटायचा प्रश्नच येत नाही. Amen. नाराज व्हायचा प्रश्नच येत नाही. When you believe in Jesus, येशूंवर जेव्हा आपण विश्वास ठेवू ना, He can do anything for us. येशू काहीही करू शकतात आपल्यासाठी. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Are you disappointed? आज रात्री काही नाराज आहात का? You will be satisfied tonight. समाधानी व्हाल बघा आज रात्री. Are you upset about something? काही नाराजी आली आहे काही गोष्टींविषयी ना? You will be pleased that you came for the meeting tonight. तुम्हाला बरं वाटेल आज की बरं झालं आज मी सभेला आले, ऐकून एवढं छान वाटलं. Are you distressed? काही हताशपणा आलाय, You shall be comforted tonight. निराशता आली आहे, आज रात्री तुम्हाला सांत्वन पण मिळेल. Are you downcast? अगदी म्हणजे वाईट टाकल्यासारखं झालंय. God will change your position. देव तुझी सगळी अवस्थाच बदले. Oh God, before I finish my message, the people are म्हणजे getting up. उपदेश पूर्ण करण्या अगोदर लोक अशी उभीच राहतात मग की लवकर लवकर प्रार्थना द्या. Praise God. देवाला धन्यवाद. You are hungry for God. तुम्ही देवासाठी भुकेले लोक आहात. Thank you, Jesus. Thank you, Lord. It's going to happen tonight. आज रात्री असं होणार आहे बरं का. To remove yourself from disappointment, you need to have an appointment with God. तुमच्या स्वतःला नाराजीतून बाहेर काढायला तुम्हाला देवासमोर जरा हजेरी लावायला लागेल. Without appointment with God, disappointment cannot
vanish. देवाकडे हजेरी घेतल्याशिवाय तुमची नाराजी जाणार नाही. Some of the things are so hard कारण काही गोष्टी फार अवघड असतात that बेटा, only God can handle. आणि त्या अवघड गोष्टी फक्त देवच हाताळू शकतो. And I know it and you know it. मला माहितीये, तुम्हाला सुद्धा माहित आहे That some of the things are very hard. की काही गोष्टी भयंकर अवघड असतात. Try as much, it doesn't happen. किती प्रयत्न केले तरी त्या गोष्टी होत नाहीत. Break your head, it does not happen. डोकं फोडलं तरी त्या गोष्टी होत नाहीत. Put all the influence, it doesn't happen. किती वशिला लावला तरी त्या गोष्टी होत नाहीत. तुला माहितीये, मलाही माहितीये. Be very faithful, still it doesn't happen. आणि अगदी विश्वासू राहिलो तरी सुद्धा ती गोष्ट घडत नाही. Work from morning till dawn, it doesn't happen. अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत गाढवासारखी हमाली केली तरी ती गोष्ट होत नाही. What will you do? मग काय करणार तुम्ही? What will you do? काय करायचं ठरवलंय मग? Fold yourself and die? आता काय मग स्वतःला दुमडून मरायचं का? No. नाही. We have to trust in God. देवावर विश्वास ठेवायचा. In God. देवावर विश्वास In ठेवायचा. God we trust. देवावर आपला विश्वास आहे. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे. Jesus is going to touch you. येशू तुम्हाला स्पर्श करणार आहेत. Many of you are going through disappointments in life. तुमच्यातले अनेक लोक आयुष्यामध्ये नाराजीतून जात आहेत. Depression has seized you. नैराश्य तुमच्यामध्ये आलेलं आहे. You don't know what to do. आणि कळत नाही तुला काय करायचं. But Jesus is the answer. पण येशू या सगळ्याचं उत्तर आहे. Even now he will touch you. आता सुद्धा येशू तुला स्पर्श करतील. Even now he can remove that आता सुद्धा burden. येशू ते ओझं काढून टाकतील. Even now he can remove that pain. आता सुद्धा येशू त्या वेदना काढून टाकतील. Even now he can remove that sorrow. आता या वेळेला येशू ते दुःख काढून टाकतील. Even now he can change your condition. आता या वेळेला येशू तुझी अवस्था बदलतील. Even now he can heal you. आता या वेळेला येशू तुला बरं करतील. Even now he can deliver you. आता येशू तुला सुटका देऊ शकतात. Nothing is impossible with God. देवाला काही अवघड आणि अशक्य नाहीये. Every impossibility lies in our bosom. सगळी अशक्यता जी आहे ना ते आपल्याकडे आहे. Not with God. देवाकडे नाही. With God all things are possible. देवाकडे सगळं काही शक्यच आहे. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात असा वर करा. One hand place on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. And pray. आणि डोळे बंद Cry करून out to प्रार्थना God. रडून देवाला प्रार्थना करा. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? So make this prayer. मग चला माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, my God, माझ्या देवा, I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. मला तू क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, my life is in a mess. माझं जीवन बर्बाद I am झालंय. disappointed मी over many नाराज things. झालोय अनेक गोष्टींवर. Things are not happening. गोष्टी पाहिजे तशा होत Things नाहीये. are not changing. गोष्टी बदलत नाहीये. Anxiety has increased in my मला फार life. टेन्शन वाढतंय जीवनात. Frustration has increased in my मी life. कंटाळलो, मी वैतागलोय जीवनात. I am struggling in my life. मी रोज संघर्ष करत आहे I आयुष्यात. need you, मला Lord. तुझी गरज आहे प्रभू. I have tried, मी प्रयत्न केलेले but आहेत, it is not working. पण होत नाहीये. Lord Jesus, प्रभू येशू, I need your help. मला तुझ्या मदतीची गरज आहे. Please forgive my प्लीज sins. मला माझ्या पापांची क्षमा कर. Come into my heart माझ्या हृदयामध्ये ये and change my आणि life. माझं जीवन बदल. Touch me right मला now आत्ता स्पर्श कर and heal आणि me मला आत्ता बरं कर. and deliver मला me. सुटका दे. Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. He is coming. येशू He is येतात. touching you right येशू तुला now. आत्ता स्पर्श See करतात. that power is upon you. बघा त्याचं सामर्थ्य तुमच्यावर See आलंय. His power is upon बघा you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. Your disappointment is leaving you तुमची now. नाराजी तुम्हाला आता सोडून जात आहे. That pain is leaving you त्या now. वेदना तुम्हाला आता सोडून That जात आहे. burden is leaving you ते ओझं now. तुम्हाला आता सोडून जात आहे. Every sickness, प्रत्येक आजार I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या Leave नावामध्ये. in Jesus' name. सोड येशूंच्या Leave in नावामध्ये. Jesus' सोड name. येशूंच्या It is नावामध्ये. happening now all over. आता सगळीकडे हे होत It आहे. is happening all over. सगळीकडे हे होत आहे. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श Jesus करतायत. is touching you. येशू तुम्हाला स्पर्श Jesus करतायत. is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतायत. All kinds of pain, सर्व पद्धतीच्या all वेदना, kinds of disease. सर्व पद्धतीचे I रोग command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Something is happening. काहीतरी होत आहे. Something is happening. काहीतरी होत आहे. Some evil power is leaving you. काहीतरी दुरात्म्यांची शक्ती तुम्हाला Some सोडून जात आहे. burden is leaving you. काहीतरी ओझं तुम्हाला सोडून Some जात आहे. pressure is leaving you. काहीतरी ओझं तुम्हाला सोडून जात Every आहे. body pain, leave in Jesus' name. अंगवेदना येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी I आहे, command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave.
Leave. सोड Leave in Jesus' name. सोड येशूच्या Leave नावामध्ये in Jesus' सोड name. येशूच्या नावामध्ये People suffering with त्या ulcer, लोकांना अल्सर झाला I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या Let नावात that ulcer ते go अल्सर निघून जाऊ दे in Jesus' name. येशूच्या Let नावात that ulcer go in ते Jesus' अल्सर name. निघून जाऊ दे येशूच्या Let that नावात ulcer go in Jesus' ते name. अल्सर निघून जाऊ दे येशूच्या नावात Tumor. ट्यूमर People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालं Let that tumor vanish in ते Jesus' ट्यूमर name. निघून जाऊ दे येशूच्या Leave नावात in the name of Jesus. सोड येशूच्या Leave in the नावामध्ये name of Jesus. सोड येशूच्या नावामध्ये Heal in the name of Jesus. आरोग्य Be दे देवा. healed in the name येशूच्या of नावात Jesus. आरोग्य दे In Jesus' name. धन्यवाद In स्वामी Jesus' राजा. name. तुझे आभार In तुझी Jesus' स्तुती. name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या Thank you, नावात. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Father. धन्यवाद Thank you, बाबा. Lord God. धन्यवाद प्रभू All kinds of complications. सगळ्या पद्धतीचा गुंता I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या Go. नावात सोड In Jesus' name. येशूच्या नावात Vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जा Anything that is disappointing my people. जे काही माझ्या लोकांना नाराजी देत आहे Anything that is bringing disappointment in जे them. काही माझ्या लोकांच्या जीवनामध्ये निराशता आणत आहे, Leave in Jesus' सोड या name. लोकांना येशूच्या नावात Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी People who have lumps in the body. त्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर Let that lump vanish in आणि Jesus' ती name. गाठ येशूच्या नावात निघून जाऊ दे Let those lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूच्या नावात निघून जाऊ दे Skin disease. त्वचारोग. I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात Leave. सोड In Jesus' name. येशूच्या नावात Allergy. अलर्जी All kinds of allergies. सगळ्या पद्धतीच्या अलर्जी Skin diseases. त्वचारोग I curse you मी in the name तुला of Jesus. शापित करतो येशूच्या Leave. नावात सोड In Jesus' name. येशूच्या Be नावात freed in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे व्हा Stomach pain. पोटातल्या वेदना People who have stomach त्या pain. लोकांच्या पोटात वेदना Lord Jesus, प्रभू येशू I pray that you touch मी them प्रार्थना करतो तू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे It's happening. होत आहे Your pain is going away. तुमच्या वेदना जात Your आहेत sickness is going away. तुमचे आजार जात आहेत Come on, cry out to चला Jesus. सगळ्यांनी रडून येशूंचा Cry धावा out to करा. Jesus. रडून येशूंचा Call, धावा करा. call, त्याचा call. धावा करा करा आणि करा Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा आणि Let करा Jesus touch you now. येशूना तुम्हाला आता स्पर्श करू दे Let Jesus heal you येशूना now. तुम्हाला आता आरोग्य देऊ दे Let Jesus change your situation येशूना now. तुमची परिस्थिती आता बदलू दे In Jesus' name. येशूंच्या नावात You know it is not happening. तुम्हाला माहितीये तुमच्याकडून हे होत नाहीये You know you cannot do तुला it. कळलेलं आहे की तुला जमत नाहीये How long will you wait? मग कशाला हट्टी बनतो आणि किती Jesus वेळ is वाट the बघतो? answer. येशूच उत्तर आहे Thank you, Jesus. देवाला धन्यवाद Tuberculosis. क्षयरोग. Let it go in Jesus' निघून name. जाऊ दे येशूंच्या Let नावात TB go in Jesus' क्षयरोग name. निघून जाऊ दे येशूंच्या नावात Cancer. Cancer. People suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झाला Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि of their त्यांना cancer. आरोग्य दे त्यांच्या Jesus' कॅन्सर name. येशूंच्या नावात Asthma. दम्याचा आजार People suffering with ज्या asthma. लोकांना दम्याचा आजार आहे Breathing trouble. श्वास घेता येत नाही Lord Jesus, heal them प्रभू येशू त्यांना बरं कर in Jesus' name. येशूंच्या नावात The lame, लंगडे those who cannot walk, ज्यांना चालता येत नाही rise up in the name of Jesus उठा येशूंच्या नावात and start walking in Jesus' आणि name. चालायला लागा येशूंच्या नावात Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा Let the blind eyes open आंधळे डोळे उघडू दे in Jesus' name. येशूंच्या नावात Let the deaf ears open. बहिऱ्यांना ऐकू येऊ दे In the येशूंच्या name of नावात Jesus. येशूंच्या नावात Let the dumb speak in the दुखे name of बोलू दे Jesus. येशूंच्या नावात Thank you, Lord. धन्यवाद प्रभू Thank you, Jesus. धन्यवाद येशू Thank you, Master. धन्यवाद देव बाप्पा Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे Rheumatism. वाताचा आजार Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा होऊ दे Thyroid problem. थायरॉइडचा आजार Somebody is suffering with thyroid problem. एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला थायरॉइडचा आजार Be आहे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो Place your hand on that neck. आपला हात मानेवर ठेव Be healed in Jesus' name. थायरॉइड ग्लॅन्ड जात ना तिथं ठेव आणि येशूंच्या नावात बरा हो Somebody who किंवा बरी हो. cannot move your neck. एक व्यक्ती आहे तिला मान हलवता येत नाही Lord, touch that प्रभू person येशू त्या व्यक्तीला स्पर्श and कर heal that आणि त्या person in व्यक्तीला Jesus' name. आरोग्य दे Thank you, धन्यवाद Jesus. धन्यवाद People who cannot sit down. ज्या लोकांना खाली बसता येत नाही Lord, touch their ankles and their legs प्रभू त्यांच्या घोट्यांना गुडघ्यांना स्पर्श and कर let them be healed in Jesus' name. येशूंच्या नावात त्यांना आरोग्य मिळू दे Bleeding trouble. रक्तस्रावाचा Be त्रास healed in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे There is one lady who you don't get your periods at all. एक बहीण आलेली आहे इथे तिला मासिक पाळी अजिबात येत नाही Lord Jesus प्रभू येशू is touching you तुला आता स्पर्श now. करत आहे प्रभू येशू Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी हो Thank you, Jesus. धन्यवाद येशू You, those people who cannot raise their hand, ज्या लोकांना आपला हात वर नाही करता येत something is a problem with their hand. काहीतरी त्यांच्या हातांना त्रास आहे Lord, touch their hands प्रभू त्यांच्या हातांना and स्पर्श let कर. them be healed in Jesus' आणि ते name. बरे होते येशूंच्या नावात Thank you, Jesus. धन्यवाद, येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Now you witchcraft आता power. चेटू
all demonic power, सैतानी सामर्थ्य, evil power, सगळं दुष्ट witchcraft सामर्थ्य, power, करणी, I जादूटोणा, command you in the name of Jesus. येशूच्या नावात मी आज्ञा करतो, Leave. सोड. Devil go. सैतानाचा, Devil go. सैतानाचा, Devil go. सैतानाचा, In the name of Jesus. येशूच्या नावाचा, In the name of Jesus. येशूच्या नावाचा, The devil is leaving you. सैतान जात आहे The तुम्हाला devil सोडून. is leaving you. सैतान तुम्हाला सोडून In जात Jesus' आहे. name. येशूच्या Be नावामध्ये gone. निघून जा सैताना. Devil go. सैताना जा. In Jesus' name. सैताना तू All येशूच्या witchcraft power be नावाचा, broken in जे तू Jesus' करणी name. येशूच्या नावात तुटू दे. All demonic power be broken in सैतानी Jesus' name. सामर्थ्य येशूच्या नावात तुटू दे. Come on, you also say. तुम्ही पण बोला. Say, devil leave me. म्हणा सैताना मला सोड. Devil leave me. सैताना मला सोड. In Jesus' name. येशूच्या नावात मला Witchcraft सोड. power leave me in Jesus' करणी मला name. सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Fear leave me in Jesus' भीती name. मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Poverty leave me in Jesus' दारिद्र्य name. मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड मला येशूच्या नावात. Weakness go in Jesus' name. अशक्तपणा निघून जाऊ दे माझ्यातला येशूच्या नावात. All demonic activity go in Jesus' name. सगळी सैतानिक कृत्य निघून जाऊ देत माझ्या जीवनातून येशूच्या नावात. All tantric powers be gone from my life in Jesus' सगळं name. ते तांत्रिक लोकांचं तंत्र मंत्र येशूच्या नावात माझ्या जीवनात न जाऊ दे. Everything is crushed now. सगळ्याचा चुरा होत आहे. All evil power is crushed now. सगळी दुष्टात्म्यांची शक्ती आता चुरा होत In आहे Jesus' name. येशूच्या नावात. Lord, प्रभू whatever they want, give it to them. या लोकांना जे काही हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवी आहेत त्यांना घर दे. Those who need vehicles, bless them, ज्यांना Lord. गाड्या हव्यात त्यांना गाड्यांचा आशीर्वाद दे. Those who want to come out of debts, you make them to come out of ज्यांना debts. कर्जातून बाहेर यायचंय त्यांना कर्जातनं बाहेर काढ. You remove them from their debts. कर्जातून तू त्यांना बाहेर काढ In Jesus' name. येशूच्या नावात. Prosper them. त्यांना समृद्ध कर. Let there be peace at home. त्यांच्या घरात शांती असू दे. हालेलुया. Those women who need children, ज्या बायकांना संतान हवं bless them in Jesus' त्यांना name. संतानाचा आशीर्वाद येशूच्या नावात दे. A woman with a child. संतान असलेलं एक स्त्री, The doctors are giving a bad report. एक स्त्री आहे तिला संतान आहे. डॉक्टरांनी काहीतरी वाईट रिपोर्ट दिलाय. Lord is touching right now. प्रभू तुला आता स्पर्श करत आहे. You're going to have a normal delivery. तुझी नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. तिला God दिवस will do गेलेले it. आहेत. ती गर्भवती आहे. तिला दिवस गेलेले आहेत. God will do it. प्रभू तुझी डिलिव्हरी In the नॉर्मल name of करणार आहे Jesus. येशूच्या नावात. डॉक्टरांनी काहीतरी असा रिपोर्ट दिलाय नकारात्मक, पण येशूच्या नावात तुझी डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे असं देव इथे Yes. आलेल्या एका बहिणीला सांगतोय. There are a few of you. आणि तुमच्यात काही लोक आहेत. The doctors have given a bad report. डॉक्टरांनी तुमच्यासाठी पण काहीतरी वाईट रिपोर्टच दिलाय Say it is hard for you to recover. आणि म्हटलेले आहेत की नाही तुला आता रिकवर होणं अवघड आहे. But God is touching you. पण देव तुला स्पर्श करत आहे बेटा. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करतायत He is going to give you brand new life. आणि येशू तुला नवीन कोरं जीवन आणि देह देणार आहे. Receive it in Jesus' name. येशूच्या नावात स्वीकार. Amen and amen Amen. and amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Give a big clap to Jesus एक Christ. जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. Everything will be all right. सगळं काही ठीकठाक होणार. Keep smiling. हसतमुख जगा. Keep believing विश्वास ठेवा in Jesus. येशूंवर. Don't worry about these tantrics or witchcraft powers or आणि चेटूक diviners. करणी वगैरे या सगळ्याचं काही काळजी करू नका. They have no power. त्यात काही शक्ती नाहीये. Jesus is the ultimate power. येशू सरते शेवटचं सामर्थ्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Those who have been healed, blessed, come and share the testimony for God's glory. ज्या लोकांना आता या सभेमध्ये स्पर्श झालाय, आरोग्य मिळालंय, अशा लोकांनी वर या आणि देवाच्या गौरवासाठी आपली साक्ष सांगा. आमेन. We will hear a few testimonies now. काही साक्षी आता आपण यावेळेला लोकांच्या Come जीवनात on, pick up घडलेल्या fast, ऐकूया. fast, fast. Don't waste time. Yes. Yes. पास्टर अद्भुत साक्ष अशक्य गोष्ट या सिस्टरांसाठी शक्य झाली मागच्या शनिवारी. Just listen to this testimony, please. पास्टर ते सांगतात त्या IT कंपनीमध्ये काम करत होत्या आणि त्यांचा जो रोल आहे तो संपला होता आणि आता दुसऱ्या रोलसाठी त्यांनी अप्लाय केला होता. Okay. आणि ते सांगतात 26 एप्रिल पास्टर त्यांना HR कडून कॉल आला की तुझ्या रोलसाठी अप्लाय केलेला आहे त्याच्यासाठी बजेट नाहीये, तो अप्रूव्ह झालेला नाहीये, तो शॉर्ट नोटीसवरती तुला जॉब सोडावा लागेल. त्या सिस्टर लगेच नैराश्यामध्ये गेल्या पास्टर. त्या रडू लागल्या. हे ब्रदर आहेत, हे ब्रदर त्यांना चर्चमध्ये घेऊन आले. ते म्हणाले आज शुक्रवारचा दिवस आहे, उद्या शनिवार आहे, शनिवार आशीर्वादांचा दिवस आहे, आपण चर्चमध्ये जाऊया, प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. हे दोघंजण पास्टर चर्चमध्ये आले आणि मीटिंग चालू झाली आणि एक्झॅक्टली पास्टर 25 ते 26 मिनिटावरती तुम्ही बोलले की इम्पॉसिबल थिंग्स बिलॉंग्स टू गॉड. अशक्य गोष्टी देवाला शक्य आहे. Okay. यू विल एंड दिस मंथ
विथ अ टेस्टिमनी. See. हे तुम्ही बोले पास्टर. Okay. आणि ह्या सिस्टरनी ते स्वतःसाठी स्वीकारलं. शेवटच्या प्रार्थनेमध्ये त्या खूप रडल्या आणि ते सांगतात 27 एप्रिल या दिवशी त्या जेव्हा घरी चालल्या होत्या त्या प्रभू येशूला घेऊन गेल्या घरी आणि म्हणले प्रभू माझी सिच्युएशन तू सांभाळ. पास्टर 27 तारीख झाली, 28, 29 आणि 30 मंथ एंड पास्टर. शेवटची तारीख 30 एप्रिलला 5:55 पास्टर त्यांना एक मेसेज आला. कोणत्या लीडचा नाही, कोणत्या HR नाही, तर कंपनीच्या डायरेक्टरचा डायरेक्ट त्यांना मेसेज आला. See this testimony. ही साक्ष आहे का की तुझा जॉब कन्फर्म्ड आहे, तुझ्या रोलसाठी अप्लाय केलेला आहे, तो रोल अप्रूव्ह झालेला आहे, तू काळजी करू नको. 15 ते 20 दिवसात पास्टर तिचा जॉब जाणार होता पास्टर, पण आज लॉर्डने तिला कन्फर्म केलंय. आता तिला जॉब आहे पास्टर. आमेन. Can you imagine this? हा, येस, ही इज अ डायरेक्टर पास्टर अँड ही हॅज मेसेज्ड. Oh, this is the director. Yes, he has said, "Hi Neha, the role is approved." The role is approved, so all good. I will send on details in the next couple of days. He's the director of the company. He's the pastor. director of the company. Yes. And 30th date is April. 30th April. That means what? Before month end, I Before got the the testimony. month end, you got it. What you said came Oh, to yes. pass. Yes. Before the month end, you will get it. And she महिना got it. संपायच्या अगोदर प्रभू जे बोलला होता पास्टरांच्या मुखाद्वारे ते प्रभूनी खरं केलं. This person's name is Philip Curran or something. Yes. From? Okay. Germany. Praise God. पास्टर हे ब्रदरांची पण साक्ष आहेत. ते सांगतात की पास्टर मार्च आणि एप्रिल हा मंथ जो आहे तो अप्रेझनचा मंथ असतो. Yes. तर ब्रदर जे आहेत ते एक पर्टिक्युलर अमाऊंट जी आहे ती क्लेम करत होते. एव्हरी सॅटर्डे संडे पास्टर ते चर्चमध्ये यायचे आणि ते म्हणायचे ही एवढी अमाऊंट माझ्या सॅलरीमध्ये ॲड व्हायला पाहिजे. एप्रिल मंथ जो आहे त्याच्या एंडमध्ये जे अप्रेझल लेटर येणार आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू तू मला हे दे. अँड ही डिड इट. लॉर्डनी त्यांच्यासाठी ते केलं. तेवढी अमाऊंट प्लस पास्टर 50,000 त्याच्यावरती त्यांच्या सॅलरीमध्ये ते झालेलं See आहे. this. Hallelujah. Amen. We have. Can you imagine? Over and above. Yes, okay. Oh God. No, nobody else got this kind of amount. Not even his senior pastor. Not even his seniors. His seniors also didn't get that amount, but he got it. Yeah. कोणालाच ही रक्कम मिळाली नाही एवढी. And today we heard that only. Yes. Yes. He's the only person got that appraisal in the That entire kind of appraisal. organization. Wow. Increase. Who did it? God. Jesus did it. Jesus. Jesus did it. Yes. What a good God we have. किती चांगला देव आहे आपला. See, what is impossible with man is possible with God. माणसाला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. That's why it said, म्हणून मी म्हणालो when you do it on your own, you have to struggle a lot. तुम्ही स्वतःहून करायला जाल ना तर फार डोकं फोडायला लागेल बेटा. You have to bow down, you have to request, you have to plead, you have to beg. विनंत्या करायला लागतील, भीक मागायला लागेल. But when you put a word before Jesus, पण येशूंसमोर एक शब्द टाकला ना He will not make you to be embarrassed. की येशू तुम्हाला लज्जित होऊच देणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you both. आमेन. Bless them, Lord God. Fulfill their heart's desires. Let your gracious hand be upon both of them. Every issues have to be solved in the name of Jesus. आमेन. Okay? God bless you. God bless you. What happened with this lady? काय झालं तिला? Who has come with her? कोणाबरोबर आली आहे काय See माहिती आहे this कोणाला? demonic power. All evil powers, all witchcraft power, I command you in the name of Jesus, leave! Leave her and never come into her in Jesus' name. Thank you, Jesus. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेज लॉर्ड पास्टर. पास्टर हे भाऊ आहे ते 4 वर्ष झाले आपल्या चर्चला येतात. त्यांचं नाव दीपक आहे. बोपकेल या ठिकाणाहून येतात. ते म्हणतात की 4 वर्षापूर्वी ते त्यांच्या आईचं जे गव्हर्नमेंट जॉब होता त्या जॉबसाठी ते स्वतः प्रयत्न करत होते की त्या आईचं जी जागा आहे ती त्यांना मिळावी. पण ते त्यांच्या प्रयत्नाला काही यश आलं नाही. पण त्या 4 वर्षानंतर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. तर ते सर्व जे काही गोष्ट ज्या घडत नव्हत्या त्या अजून कठीण झाल्या पास्टर. आणि ते म्हणायला लागले की तुम्हाला अशा प्रकारचा जो पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला आमच्याकडे कुठल्या प्रकारचा जॉब नाही असं त्यांना ऑफिशियल्स लोकांनी सांगितलं.
पण ते कंटिन्यू त्यांच्या चर्चला येत राहिले, प्रार्थना करत राहिले आणि परमेश्वराने चमत्कार केला. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी त्यांना लेटर मिळालं, त्यांचा जॉब जो होता ती ऑफर कन्फर्म झालेली आहे आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांना जॉब लागलेला आहे, गव्हर्नमेंट जॉब. आणि परमेश्वराने हे महान कार्य त्यांच्या जीवनात केलेलं आहे. Praise सर्व God. गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. देवाला हालेलुया. धन्यवाद. God did it for you. प्रभु ने किया. Jesus, touch his hands, आमेन. touch his legs, in the name of Jesus. पास्टर त्यांनी सांगितलं होतं की जो पहिला पगार असेल तुम्ही चर्चमध्ये देईल, तर ते आजी पहिला पगार आहे त्यांचा झालेला, तो चर्चमध्ये घेऊन आलेले आहेत पास्टर आज. हालेलुया. इथं सॅलरी इथं देणार बोलले होता. Can you imagine? कल्पना करा माणसं Man is कशी आहेत getting बघा ही. his first salary. पहिला पगार झाल्यावर मी चर्चमध्ये देईन असं त्यांनी How can प्रभूला I- सांगितलेलं. How can I take it also? कसं मी घ्यायचं नाही. But since you are giving it to God, God will see your heart and पण bless तुम्ही you. देवाला देताय, देव तुमचं हृदय बघेल. Father, I thank you and praise you for him, Lord. First salary in this condition, he has given it to you, Lord. See his heart Lord, and bless him more and Bless more. him, Master. Heal his hands. Hallelujah. Heal his legs, oh Father. Amen. Let this hand and his legs once again start functioning properly, oh Father, in Jesus' name. प्रेज द लॉर्ड पास्टर. बहुत अद्भुत साक्षी सिस्टर की. सिस्टर कहते कि उनको एक घर खरीदने की इच्छा थी काफ़ी सालों से. अब वो उस घर को खरीदने के लिए बहुत प्रयत्न भी कर रहे थे, पर वो कहते किसी ना किसी कारण पैसे उनके पास पूरे नहीं पड़ रहे थे कि वो घर खरीदे. वो कहते जिस दिन उनका नाम पे स्टैम्प ड्यूटी उनको भरने का था, उनको 4 लाख रुपए कम पड़े. वो कहते उन्होंने प्रभु का नाम लिया और सिर्फ अपने एक दोस्तों को फ़ोन किया कि क्या तुम मेरी मदद कर सकते हो. वो कहते हैं प्रभु ने अद्भुत रीति से एक फ़ोन द्वारा उनको 3.5 लाख रुपए उनको दिए, 4 लाख रुपए दिए. वो कहते हैं जो घर इतने सालों से उनके खरीदने की इच्छा थी, प्रभु ने घर उनको दिलाया है, See जिसके this. लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को दे. Praise God. Congratulations. Amen. Thank you, Father. God bless. God bless you, beta. God bless you. थँक्यू पास्टर. पास्टर ही सिस्टर त्यांच्यासाठी मी आता प्रार्थना केली होती. ते सांगत होतं की मी जे प्रार्थनेच्या आधी येण्याआधी मला चक्कर येत होती, माझ्या कानामध्ये जोरजोरात आवाज येत होते. मला माहित नाही त्याच्यानंतर काय झालं, पण ज्यावेळेस तुम्ही आता प्रार्थना केली ते म्हणतात की मला पूर्णपणे बरं वाटतंय आता. Oh, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Let your peace come. Amen. All powers, all witchcraft powers, demonic powers, leave her body, soul, and spirit in the name of Jesus. Never come into her. Amen. Never come to her. Amen. Let your peace grip her heart. Hallelujah. In Jesus' name. धन्यवाद कसं येशू. वाटतं आता तुला? बरं वाटतं का बेटा? बरं वाटतं? हिंदी अच्छा लगता है? अच्छा लगता है. अभी अच्छा लग रहा है. Amen. Thank you, Jesus. Thank you, Father. Yes. Pastor, this is Sister Priyanka. Yes, she yes, comes yes. from Pashan. Yeah. She says that she was appearing for the she was preparing for the government exam as a notary. Yes. Okay. In 2023, Yes. she applied she filled the form. She applied for it. I'm sorry, in 2021, and she did not hear anything till 2023. She was waiting all the time, and in 2023, she got an email that she has to appear for the interview. Now she said that I did not want to go all the way to Mumbai because there were 15,000 advocates from all over Maharashtra that will visit that place. So my heart was not prepared. For 15 years, I had a gap in my career. And I was not sure that how am I going to prepare for all of it. So she prayed that the interview should be conducted online. And by God's grace, it was conducted online for the very first time. Wow. She says that she believes that it was conducted just for her. There was a Yes. panel of 5 judges. And she said that by God's grace, she gave all the answers and she was selected last year. And she gives See all that. glory to Jesus. Amen. So now we are seeing a lawyer before us. Lawyer. Yes, she has completed a LLM know. in crime, and she says that she wanted to go forward, but she was not ready. But God provided her all the answers and all the grace See for this. the interview. बघा. Praise God. And she has also come with a testimony for her children. This is her daughter. She said that her daughter was stressed because, overstressed because of studies. And she said that she used to get stressed because she's not scoring 100. And she was so scoring 100. stressed, she was not able to let that stress go. So, due to everything, during exams, she would be stressed. But when you prayed for her, she was able to let that stress go away from her life. And she's now completely normal. And they have Praise both God. scored. She has scored 85%. He has scored 94%. Last year, you claimed and you prayed that God will lift your children and He'll make them bright. And she says that that prophecy has been fulfilled in both their lives Amen. today. Amen.
bright students. Without any I mean, I was not prepared. The 5 panel of judges, they said, just look at my face. And 5 panel of judges, they said me, चलो दे दिया तुमको, किधर से करोगे, शिवाजी नगर कोर्ट से या घर से करोगे? I was not prepared for that. I said, Lord, it is you speaking to judges. It is I am selected only by grace of God, Pastor. And you said in 2023 that success will be at your doorstep. God will open the book of remembrance. And God has opened the book of remembrance only for me. And this is the history in advocate that notary exams has been conducted online only for me. I was been praying 3 years. I said, Lord, I want to be at the feet of Pastor Peter and Pastor Jayashree only. I will work only for them. See that? I will not work only for secular life, only for both of them. See, my lawyer now. Yeah, notary, and will come only to you. Behold a lawyer belonging to us. Yes. Thank you, Father. आमच्या हक्काची वकील आहे. Praise God. cry. God bless you, man. God bless bless you. Don't worry. God bless It's you, a great miracle God has done. God bless you. Hallelujah. Yes. कसं अद्भुत साक्ष आहे. सिस्टर सांगतात 7वा महिना जेव्हा त्यांचा चालू झाला होता तेव्हा त्या घरामध्ये क्लिनिंग करत होत्या आणि क्लिनिंग करताना स्टूलचे पाय तुटले आणि या पोटावरती पडल्या. पण त्या सांगतात की जेव्हा मी क्लिनिंग करत होते तेव्हा मी प्रभूची स्तुती करत होते आणि काही त्या म्हणतात की जेव्हा त्या पडल्या त्यावेळेस त्या सांगतात त्यांच्या खांद्यावरती एक मऊ टॉवेल होता. त्या पडायच्या आधी तो टॉवेल त्यांच्या खाली पडला आणि त्याच्यावरती पडल्या. तर त्या सांगतात की त्यांचे हस्बंड जे आहेत ते खूप घाबरले होते की आता काहीतरी होणार आहे कारण 7व्या महिन्यामध्ये हे झालेलं आहे. पण त्या म्हणतात की तू काळजी नको करू, प्रभू येशू माझ्या बरोबर आहे, त्याच्या देवदूतांनी ऑलरेडी काम केलेलं आहे. तर ते सांगतात त्यांनी सोनोग्राफी केली, सोनोग्राफीमध्ये हे बाळ एकदम व्यवस्थित होतं, काही त्याला झालं नव्हतं. सेकंड टेस्टिमनी पास्टर 8.5 महिन्याचं जेव्हा हे बाळ झालं तेव्हा त्यांना लेबर पेन स्टार्ट झाला होता. एंटायर फॅमिली चर्चमध्ये होती पास्टर, मीटिंग अटेंड करत होती आणि या एकट्या घरी होत्या आणि त्यांना लेबर पेन स्टार्ट झाले होते. पण सिस्टर म्हणाला की मला प्री मॅच्युअर बेबी अजिबात नकोय प्रभू येशू, हे बाळ 9 महिने 9 दिवसांनीच होऊ दे, त्याचा जो ठरलेला वेळ आहे त्याच्यातच येऊ दे. आणि तसंच परमेश्वराने केलं. ते सांगतात हे बाळाने 9 महिने 9 दिवस घेतले आणि तेव्हाच ते जन्माला आलेला. That's why so healthy baby you got. Hallelujah. So good, so happy. Lord bless all 3 of them, O Master. Let your gracious hand be upon their lives. Yes. Let everything good start happening in their lives, O Father. Yes, Father. In Jesus' name I pray. Amen. Amen. God bless you, beta. God bless you. Praise the Lord, beta. प्रेज लॉर्ड पास्टर. पास्टर सिस्टर सांगतात की गेल्या 1 वर्षापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडेंटमुळे त्यांच्या कमरेला मार लागला होता आणि त्यावेळेसपासून त्यांना थोडेसे त्रास होत होता शरीरामध्ये. पण ते सांगतात की आता प्रार्थनेमध्ये ते खाली पडले. ते म्हणतात आणि पास्टर जशी ज्यावेळेस बोलले की तुमचे जे त्रास आहेत, तुमचे जे कमरेचं दुखणं आहे ते निघून जात आहे, त्यांनी ते विश्वासाने स्वीकारलं. परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलं. ते म्हणतात त्यांना कुठल्याही प्रकारचा पेन, कुठल्याही प्रकारच्या वेदना त्यांच्या कमरेमध्ये होत नाहीये. आता वेदना होतं का तुम्हाला? नहीं होत. जब सिस्टर ने बताया कि किसी का मांडी को त्रास है, हाँ, तभी मुझे आसपास प्रभु ने किया. सिस्टर को भी बहुत सारे धन्यवाद. कभी से तकलीफ था आपको? 1 साल से था. 1 साल जी पिछले साल मैं चर्च में आई, चर्च से गई इधर से तो मैं गाड़ी से गिर गई, मुझे एक्सीडेंट हो गया था. मेरे कमर दर्द, एक जो हड्डी होता है वो क्रैक हो गया था. डॉक्टर ने बोला पिछले साल से दवा चालू था पर मैंने अभी छोड़ दिया. मैं बोली प्रभु की इच्छा, अभी जैसा रखे. तो आज तो क्या पहले क्या नहीं कर सकते थे आप? बैठने को नहीं आता था पास्टर जी. फिर अभी बैठ सकते हैं? हाँ, अभी बताओ. बैठ सकती हूँ. See this man. Hallelujah. Amen. She couldn't sit like this. अगोदर बसताच येत नव्हतं त्यांना असं. And now we just spoke. The Lord spoke that there is somebody who's got problem. Just sit down. Yes. घोट्यात गुडघ्यात. आता अभी पीछे नहीं पास्टर जी निकल गए. जब वो सिस्टर जब वो प्रार्थना की उन्होंने बोले तो पूरा मोड़ने लगा, यहाँ से पकड़ के पूरा पैर. ये अभी आज हुआ है, आज हुआ है, आज की प्रेयर में हुआ है, आज की प्रेयर में हुआ है. 1 साल से मुझे बहुत तकलीफ था. उसमें डॉक्टर बोला कि गैप भी पड़ गया, हफ्ता दिन पर मुझे इंजेक्शन भी लगता था. Because the Lord spoke that there is somebody here. बोला ना की कोणीतरी व्यक्ती आहे, ते पायाला त्रास आहे, cannot sit down. खाली बसायला होत नाहीये. And she says the Lord was squeezing me and making me straight. आणि ती म्हणते त्यावेळेला हे माझ्या कानावर पडलं तेव्हा प्रभू माझ्या अंगात काम करून मला सरळ करत होता. Praise God. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you for Lord. healing Thank her, you. oh Father God. In Thank you, Jesus' name. Jesus. Thank Touch you. her life. Thank you. Amen. Amen. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर सिस्टर अपनी साक्षी में बताते हैं कि जो वो जिस पहले कंपनी में काम करते थे वहाँ डिप्रेशन की वजह से उन्होंने रिज़ाइन डाल दिया था और वो पिछले 1 महीने से जॉब ढूंढ रही थी. वो कहते हैं कि वो हमेशा हमारी शनिवार की आशीर्वाद सभा में आती थी और आपके साथ सहमत होकर प्रार्थना करते थे. अब वो कहते हैं कि प्रभु ने अद्भुत रीति से उनको गूगल कंपनी में जॉब दिया है. गूगल कंपनी में?
और वो बताते हैं कि उनको इतना पैकेज मिला है कि उनको बिल्कुल भी समझ नहीं आ रहा है कि वो उस पैसे को किस तरीके से इस्तेमाल She's करें. got a job in Google. गुगल कंपनीमध्ये काम लागलं बघा तिला. Is it true? आणि एवढा पगार किती म्हणते, त्या पैशाचं काय करू मला कळत नाही. येस मी खूप जॉबसाठी शोधत होती. मला माझ्या घरातले सुद्धा म्हणत होते, पण मी प्रत्येक कंपनीमध्ये रिजेक्ट होत होती. जेव्हा गुगलचे इंटरव्ह्यू लॉन्च झाले, मल्टिपल मुलं मुली उतरली होती इंटरव्ह्यूसाठी, पण सगळ्यांमधून सर्टिफाईड होऊन मी पुढे गेली. Can you imagine this? वाह, देवाला धन्यवाद. आमेन. It's nothing short of a miracle. Yes. Huh? चमत्कारच आहे हा. त्याच्यासाठी मी सगळं गौरव देवाला देते. आयुष्याच्या पानावर मी वयाच्या 12व्या वर्षापासून एकटी संघर्ष करते. ना मॉम ना डॅड, पण देव तेव्हापासून माझ्यासोबत उभा आहे. ते आतापर्यंत उभा आहे. देव आपला प्रेमाळू आहे, कृपाळू आहे आणि दयाशील तर खूप आहे. त्याला कधी सोडायचं नाही हे मला माझ्या देवाने शिकवलं आहे. काय बोलणार त्यांना सांगा सगळ्यांना की कधीच देवाला सोडू नका. देव खूप आपलं कृपाळू आहे, दयाळू आहे. देवाची आपल्यावर खूप प्रीती आहे. तुम्ही त्याच्याकडे एक पाऊल उचला तर तुमच्याकडे 100 पावलं उचलेल. पूर्ण जग तुम्हाला सोडून जाईल, स्वतःचे आई वडील सोडून जातील, पण देव कधी सोडणार नाही. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. येस. I mean, that is a miracle. हा चमत्कार आहे. Getting a job at Google. गुगल मध्ये काम मिळणं. And she said, I don't know what to do with that money. ती म्हणते आता एवढा पगार आहे, त्या पैशाचं काय करायचं मला कळत नाही. God bless you. आमेन. Oh God. How to take? I know. Can just understand what you go through. God bless you, beta. God bless you. God bless you. God bless you, beta. Pastor, this is Brother Shekhar. He says that for the last 15 days he was lost in the ways of the world. And he says for the last 1 week he was not able to move his neck. You just prophesied today. Yes, now that Yes, word came. that he was not able to move his neck. He said he was hearing different voices and he was not able to move his neck. He felt that there was someone seated on his chest, that because of which he was not able to move his neck. And in the last prayer, as you prophesied, he's completely healed and he says he's completely delivered today. Amen. ठीक लगता है? गला घुमा सकते हैं आप? See this. That word came, somebody is having problem with the neck. प्रभु बोलला होता ना. सोए नहीं मैं, और कानों में मेरे आवाज आने का. एक हफ्ते से सोए नहीं आप? नहीं, कानों में आवाज आने का, घर में डर लगने का, औरत का, बच्चे का, ऐसा मेरे को कानों में सुनने का, गाने का आवाज आने का. तो एक हफ्ते से मैं भटक गया था मैं. यीशु ने आपको चंगाई दी दी. आमेन. यीशु को कभी बोलना नहीं. Touch his life. Let your peace and joy be his portion from today in Jesus' name. Amen.